येस. वेलकम ऑल ऑफ यू. उमेद आणि स्वयं असे दोन्हीच्या इनिशिएटिव्ह मधून आपण काय करतो की 2027च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मेंटरशिप प्रोग्राम सुरू करतोय. तर उमेद प्लॅटफॉर्म, मी प्रमोद वडवकर, तुम्हाला माहितीच असेल. कुणी नवीन विद्यार्थी असाल तर आपण गेले 4-5 वर्ष झालं ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांशी जोडलो गेलो आहोत. आपलं टेलिग्राम चॅनल, आपलं टीचिंग, पर्सनल मेंटरशिप असे अनेक इनिशिएटिव्ह असतात. सेम तसंच स्वयंचा एक प्लॅटफॉर्म आहे. शी जोडले गेलेले रुपेश जाधव सर. तर रुपेश जाधव सर त्यांचा इंट्रो करून देतीलच, पण रुपेश जाधव सरांचा एक खूप मोठा अनुभव आहे. आणि मग असे आम्ही याच्या आधी प्रोग्राम केलेले आहेत. तर त्या प्रोग्रामच्या माध्यमातूनच अ, पूर्व परीक्षा हेच मेन हर्डल आहे आपल्या ओव्हरऑल याच्यामधलं. तर मग पूर्व परीक्षेवरती कशी मात करायची आणि मग पूर्व परीक्षा आपल्याला क्लिअर करून पुढे जायचं. तर मग आपण जो आधी प्रोग्राम असे राबवले होते वेगवेगळे, तर तसाच प्रोग्राम आपण या येणाऱ्या एक्झामसाठी राबवत आहोत. तर त्याचं तुम्हाला ओव्हरऑल सगळं इंट्रोडक्शन मागच्या एक 20-25 दिवसापूर्वी होते. 20-25 पण नाही, थोडे कमी दिवस झाले असतील, की एक मेन्ससाठी एक इनिशिएटिव्ह घेतलं होतं. उमेदचं आपलं मेंटरशिपचं एक इनिशिएटिव्ह चालू आहे. परंतु त्याच्यात लिमिटेशन होतं, डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे त्याच्यामध्ये आन्सर चेकिंग वगैरे सर्व. तर त्यामुळे लिमिटेशन होतं विद्यार्थ्यांचं. इथं पण लिमिटेशन आहे, परंतु मग त्यापेक्षा जास्त मुलं इथं आपण ऍडजस्ट करू शकतो. पण मॅक्झिमम आपलं एक लिमिट असणार आहे. तर त्यामुळे हे लेक्चर झाल्यानंतर तुमचा डिसिजन तुम्ही वेळेत घ्यावा. तर त्याच्याबद्दल एक ही सूचना होती. बाकी पुढच्या ज्या गोष्टी आहेत तर रुपेश सर कंटिन्यू करतील. चालूमध्ये फक्त काय करा की तुमचे प्रश्न चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवा. तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील, प्रिलिम्स एक्झाम बद्दल असू द्या किंवा इतर कुठल्याही शेड्यूल असेल, किंवा बरेच जणांचे प्रश्न असेल की एक्झामच कधी होणार आहे, एक्झामच होणार नाही, माहिती नाही, तर मग कसं काय होणार. तर तुमचे प्रश्न टाकून ठेवा. काही सर म्हणजे काही प्रश्न रुपेश सर ऍड्रेस करतील, किंवा जे त्यांच्याकडनं नाही ऍड्रेस होणार तर ते मी ऍड्रेस करेल. ठीक आहे. तर रुपेश सर, तुम्हाला हो हो तुम्ही तुमचा व्हिडिओ करू शकता आणि मग तुम्ही करा सुरू बोलायला. हो हो. Yes. दिसतंय ना मी व्यवस्थित? येस सर, येस. हो. अं, सर्वांना नमस्कार. मी थोडक्यामध्ये माझी ओळख करून देतो. रुपेश जाधव, मूळचा लातूरचा आहे आणि स्पर्धा क्षेत्रामध्ये जवळपास मला असं वाटतं की 8च्या आसपास वर्ष झाली असतील मला. तर तिथे राज्यसेवा मेन्सचे 4 इंटरव्ह्यू मी दिलेले आहेत आणि बाकीच्या सगळ्या मेन्स दिलेल्या आहेत. प्रिलिमचा माझा अनुभव चांगला आहे. प्रिलिम्स कधीच माझी म्हणजे राहिली नाहीये, क्लिअर होते सतत. तर प्रिलिम्सचा पण चांगला अनुभव आहे आणि त्याचसोबतच इतर जे काही क्लासेस वगैरे आहेत, ज्ञानदीप सारखा क्लास आहे की त्यानंतर इरा अकॅडमीमध्ये पण मागच्या वर्षी टेस्ट सिरीज मध्ये आम्ही एकत्र होतो. त्यानंतर एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र तुम्हाला माहित असेल. आणि त्यासोबतच युनिव्हर्सिटीमध्ये पण मी काही लेक्चर्स घेतलेले आहेत. ठीक आहे. तर जसं की सरांनी सांगितलं की मागे एक स्वयं नावाचा एक इनिशिएटिव्ह होता, त्याच्यामध्ये सुद्धा आपण सेम असं मेंटरशिप टाईपच आपण काय केलं होतं, नियोजन केलं होतं. आणि त्याचे बरेचसे रिझल्ट जे आहेत तर ते आलेले होते. करोनाचा तो काळ होता आणि मुलांना डेली अभ्यास होत नव्हता, तेव्हाच असा एक आपण प्रोग्राम घेतला होता. आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलांचं खूप जास्त सक्सेस त्याच्यामध्ये मिळालेलं होतं. म्हणजे जर आपण नागपूरला ट्रेनिंगला जर बॅच पाहिली तर त्याच्यामध्ये जवळपास 60% मुलं त्या स्वयंच्या बॅचचे होते. म्हणजे त्यांनी सगळाच कोर्स त्याच्यामध्ये केला असा त्यातला भाग नाहीये, परंतु त्यांना जे कनेक्ट करून द्यायचं होतं सगळ्या सिलेबसला वगैरे, तर ते काम आपण याच्या अगोदरही केलेलं आहे. आणि आता मग परत एकदा आपण असाच पद्धतीचा जो प्रोग्राम आहे तो आपण लॉन्च करत आहोत. मी सुरुवातीला थोडक्यामध्ये बऱ्याच मुलांच्या ज्या काही म्हणजे मेसेज आले किंवा कॉल्स आले त्याच्यानुसार हा एक्झॅक्टली कुठल्या मुलांसाठी आहे, तर हे मी सुरुवातीला एक्सप्लेन करतो. असं काही पर्टिक्युलर असं ठोकताळा नाही की ह्या मुलांसाठीच आहे. मात्र ज्यांच्या ज्यांच्या अभ्यासामध्ये सातत्य राहत नाहीये आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की नाही आपल्याला कोणीतरी गाईड करणार असायला हवं, आणि जे काही टार्गेट वगैरे दिलेलं आहे तर ते टार्गेट कम्प्लीट आपल्याकडनं होत नाही, किंवा असाच अभ्यास चाललाय आणि प्रिलिमच्या वेळेस खूप गडबड किंवा घाई होते, असे जे विद्यार्थी आहेत, असे ज्यांना वाटतं, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम आहे. तसंच ज्यांचं लॉंग टर्म अभ्यासाचं प्लॅनिंग आहे, की जसं की आता कुठलीच एक्झाम द्यायची नाहीये आणि फक्त राज्यसेवा द्यायची आहे, ऑप्शनल पुढच्या वर्षी तुम्हाला माहितच आहे की ऑप्शनल नाहीये. माझ्या आवाजाचा काही प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते ड्रॉप बॉक्समध्ये तुम्ही टाका, मी त्याच्यावर पण बोलतो.
तर ज्यांना ज्यांना असं लॉंग टर्म प्लॅनिंग आहे ज्यांचं, की ज्यांना राज्यसेवाच करायची आहे, ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम आहे. त्याच्यासोबतच तुम्ही फुल टाइम स्टुडंट आहात, ठीक आहे. फुल टाइम स्टुडंट म्हणजे काय, की दिवसभर तुम्हाला वेळ आहे, अभ्यास हे एवढंच तुमचं काम आहे. तर अशा पण विद्यार्थ्यांसाठी आहे. कारण का, तर तुम्ही फुल टाइम स्टुडंट असाल तर सायमल्टेनियसली राज्यसेवेचा अभ्यास करत करत तुम्ही इतर एक्झामचा सुद्धा अभ्यास करू शकता. कारण आता ग्रुप सी ची प्रिलिम असेल किंवा मेन्स असेल किंवा ग्रुप बी ची मेन्स असेल, ह्या सगळ्या ज्या एक्झाम आहेत, की असं नाही की त्या एक्झाम देतोय म्हणजे आपण इकडे प्रोग्राम जॉईन करता येणार नाही, असंही नाहीये. तुम्हाला इकडे 3 ते 4 तासाचं, किंवा तुम्ही जर चांगला तुमचा अगोदर अभ्यास असेल तर जास्तीत जास्त 2 तासामध्येच तुमचं टार्गेट पूर्ण होईल, अशा पद्धतीचं आपण ते नियोजन देणार आहोत. ठीक आहे, तर हा एक भाग झाला. त्यानंतर अजून एक असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना प्रिलिमची खूप जास्त रिस्क वाटते. म्हणजे त्यांचा इतिहास असा आहे की एक वर्षी प्रिलिम पास झालोय, एक वर्षी नाही पास झालोय, जेव्हा जागा आहे तेव्हा पास झालोय, किंवा जेव्हा जागा नाहीये तेव्हा पास झालोय, किंवा अचानक प्रिलिमच्या स्कोर मध्ये 30-40चा डिफरन्स आलेला आहे. म्हणजे अगोदर जास्त मार्क 130-35 होते आणि डायरेक्ट 90, किंवा म्हणजे अशा लोकांना, ज्यांना ज्यांना अशी प्रिलिमची भीती आहे, किंवा अशा गोष्टी त्यांच्या याच्या प्रिलिम्स मध्ये घडतात, तर अशा व्यक्तींसाठी पण आहे. कारण का, तर प्रिलिमला तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य लागतं आणि प्रिलिमला इंटेन्सिटी लागते. म्हणजे तुम्ही राज्यसेवेची प्रिलिम जर इंटेन्सिटीने खूप चांगल्या पद्धतीने केली असेल, तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवून केली असेल, तर मी असं म्हणतो की त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट जास्त येताना दिसतात. म्हणजे असं नाही की तुम्ही 8-8 तास 10-10 तास अभ्यास केला आणि मध्ये 4-5 दिवस गायब झाले, घरी गेले, किंवा अजून काही काम निघालं. असं तुमचं 6 महिने चालू आहे. 15 दिवस अभ्यास केला, 5-6 दिवस गॅप आहे, 15 दिवस अभ्यास केला, 5-6 दिवस गॅप आहे. अशा विद्यार्थ्यांची शक्यतो काय होतं, प्रिलिम एवढी सहजासहजी निघत नाही. मग ते जे सातत्य तुम्हाला त्याच्यामधलं हवं आहे आणि जी इंटेन्सिटी त्याच्यासाठी हवी आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हे बॅच चालू करतोय. आणि अजून एक त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे की आता जॉब वगैरे आहे, क्लास 1, क्लास 2 किंवा क्लास 3 आता जॉब आहे आणि फक्त आता राज्यसेवेसाठी प्रिपेअर करताय. तर अशा सुद्धा विद्यार्थ्यांना इथे वेळ देणं शक्य आहे. आता 2 गोष्टी मी एक्सप्लेन करतो, की ते 3 ते 4 तासाचं, किंवा जर तुम्ही अनुभवी असाल तर 2 तासाचा, 2.5 तासाचा वेळ तुम्हाला इथे द्यायचा आहे. बाकीचा जो वेळ आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या एक्झामचा तुम्ही अभ्यास करू शकता. तिथे सुद्धा तुम्हाला याचा फायदा होईल, जीएस कन्सिडर केलं तर. ठीक आहे, इतर एक्झाम मध्ये सुद्धा. ओके, तर ह्या सगळ्यांसाठीच आहे प्रोग्राम. त्यानंतर अजून एक कॅटेगरी असते की ज्यांनी सगळे क्लासेस केलेले आहेत. म्हणजे जॉग्रफीचा कोणाचा तरी क्लास केलाय, इकॉनॉमिक्सचा कोणाचा तरी क्लास केलाय, परत कुठली तरी अगोदर सुरुवातीची प्रिपरेशनच्या अगोदर सुरुवातीची इंटिग्रेटेड बॅच तुम्ही केलेली आहे. असं पण होऊ शकतं. परंतु त्या अभ्यासामध्ये जे काही एकसंधपणा जो आहे, तर तो अजून आलेला नाहीये. ठीक आहे, किंवा ती जी लिंक साधायला पाहिजे होती रिझल्ट ओरिएंटेड काम करण्यासाठी, ठीक आहे, तर ती लिंक अजून साधली गेलेली नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टीवर, म्हणजे ह्या सगळ्या स्टुडंटचा विचार करून आपण काय करतोय, हा प्रोग्राम चालू करतोय. अशी जर कुठल्याही कॅटेगरीला तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही ह्या प्रोग्रामसाठी म्हणजे पात्र आहात, किंवा तुम्ही याच्यामधून ऍडमिशन घेऊन, मी असं म्हणेल की तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे, तर हे तुम्हाला कळलं की तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे आणि काय पद्धतीचे स्टुडंट आपण अपेक्षित करतोय. ठीक आहे, तर हा झाला पहिला भाग. त्याच्यामध्ये आता दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला सांगतो की ह्या मेंटरशिपमध्ये आपण नेमकं काय घेणार आहोत. कारण बरेचसे डाऊट असतात आणि असं वाटतं की नाही, प्रिलिमचा पूर्ण कोर्स आहे का, किंवा काय छोट्या मोठ्या गोष्टी काय आहेत, तर त्या एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. विशेषतः आपण ह्या प्रिलिम मध्ये 2 गोष्टीवर मी सांगितलं की 2 गोष्टीवर आपण भर करतोय. एक तर आहे सातत्य आणि दुसरं आहे अप्रोच. मग सातत्यासाठी आपण, सातत्य तुमच्या याच्यामध्ये राहावं म्हणून आपण ते मेंटरशिप देतोय. मेंटरशिप मध्ये काय गोष्टी असणार आहे त्याच्यामध्ये, की तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला प्लॅन बनवून देणं, डेली प्लॅन बनवून देणं, तुम्हाला टार्गेट देणं. ह्या डेली प्लॅन मध्ये नुसतं प्लॅन आहे का, तर नाहीये. तुम्हाला त्या टॉपिकमध्ये, म्हणजे आज तुम्ही जो काही टॉपिक वाचताय, तर त्या टॉपिकमध्ये आयोगाला तुमच्याकडनं नेमकं काय अपेक्षित आहे. ठीक आहे, कारण तुम्ही कुठेही बघा की राज्यसेवा प्रिलिमचं असं कुठलंही एक पुस्तक नाहीये. जसं की आपण कंबाईनचा ठोकळा उचलून आणतो, तर तसं कुठलं एखादं पुस्तक नाहीये. ठीक आहे, तर वेगवेगळ्या पुस्तकातून तुम्हाला त्याचं प्रिपेअर करावं लागतं. मग तिथे प्रिपेअर करत असताना नेमकं त्या एखाद्या घटकामध्ये तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे हे कदाचित समजू शकत नाही. तर जेव्हा आपण घटकावाईज त्याचं उपघटकामध्ये विश्लेषण करून तुम्हाला आपण सांगतो, किंवा त्याच्यामध्ये अजून काय गोष्टी आयोगाला अपेक्षित आहेत, कुठली आकडेवारी, कुठली कन्सेप्ट त्याच्यामध्ये आवश्यक आहे, तर ह्या गोष्टीचं तुम्हाला त्याच्यामध्ये नॉलेज होईल. ठीक आहे, म्हणजे आयोगाची अपेक्षा तुम्हाला त्याच्यामध्ये समजून येईल. त्यानंतर अजून तुम्हाला याच्यामध्ये काय मिळेल, की टू द पॉइंट प्रिपरेशन. मी तुम्हाला म्हटलं की राज्यसेवेचा किंवा प्रिलिमचा हा सिलेबस खूप मोठा असतो आणि प्रिलिमचा सिलेबस तो कव्हर करण्यामध्येच आणि त्याचं रिव्हिजन करण्यामध्येच आपली म्हणजे अ, खूप त्याला कष्ट पडतात तुम्हाला, की त्याचं रिव्हिजन ऐनवेळी होत नाही. तर मग अशा वेळेस टू द पॉइंट तुमच्याकडे प्रिपरेशन तुम्ही करणं, त्याच्यात मायक्रो नोट्स किंवा काय त्याचं जे काही मटेरियल आहे ते तुमच्याजवळ बाळगणं, हे खूप महत्वाचं असतं. तर त्याच्यासाठी हा
प्रोग्राम तुम्हाला नक्कीच तुम्हाला तुमच्या त्या टू द पॉइंट प्रिपरेशनवर जास्तीत जास्त भर देणारा हा प्रोग्राम असणार आहे. त्यानंतर दुसरं आहे की अभ्यास केलाय, वाचन आहे आणि मात्र मार्क्स रिफ्लेक्ट होत नाहीये तुमच्या याच्यामध्ये. ठीक आहे, पेपरमध्ये. तर अशा वेळेस तुम्हाला तो जो पेपर सॉल्व्हिंगचा जो अप्रोच आहे, आता पेपर सॉल्व्हिंगच्या अप्रोचवर बऱ्याच वेळा आयोगाने वेळोवेळी वार केलेला आहे की अशा पद्धतीनं आन्सर येतं, अशा पद्धतीनं उत्तर काढलं जातं. हे जे काही आपले ठोकताळे आहेत, तर त्याच्यामध्ये आयोगाने प्रत्येक पॅटर्नला ते वार केलेला आहे, हे माहिती आहे आपल्याला. मात्र तरीही त्याच्यामध्ये काही अशा कॉमन गोष्टी आहेत की त्या अंडरस्टँडिंगवर विशेषतः काय, विशेषतः पीवायक्यू ला धरून जर तुम्ही त्याचं लॉजिक डेव्हलप केलं किंवा सिलेबसला धरून जर तुम्ही त्याचं लॉजिक डेव्हलप केलं, तर तुम्ही काय त्या उत्तराच्या जवळ जाऊ शकता. मग हे सिलेबसला किंवा लॉजिकला धरून किंवा प्रश्नाच्या काठिण्य पातळीला धरून सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुमचं लॉजिक जे आहे ते डेव्हलप करू शकता. त्यानंतर सब्जेक्ट वाईज पण लॉजिक असतं की एखादा विषय आहे की समजा की तुम्ही इकॉनॉमी सारखा विषय असेल तर त्याला वेगळं लॉजिक बसतं. पॉलिटी सारखा विषय असेल तर तिथे लॉजिकचा थोडासा प्रकार वेगळा असू शकतो किंवा ज्या काही ट्रिक्स आहेत तर त्या आपण वेगळ्या युज करू शकतो. तुम्ही पाहिलं असेल की इकॉनॉमिक्स मध्ये ऑल ऑफ द अबव किंवा मॅक्झिमम सेंटेन्स बरोबर असण्याचं म्हणजे तुम्ही पाहिलं असेल. दिलेल्या एक 4 सेंटेन्स पैकी 3 तरी सेंटेन्स तिथं करेक्ट असल्याचं पाहिलं असेल. मात्र पॉलिटीला ते फॉलो होत नाही. पॉलिटीला मात्र तिथे कमीत कमी सेंटेन्स बरोबर असतात. ठीक आहे. तर हे जे काही सब्जेक्ट वाईज लॉजिक आहे, तर ते सुद्धा जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी जर स्टडी केलात आणि तुम्हाला जर त्याचं गायडन्स व्यवस्थित पद्धतीने मिळालं, तर मला असं वाटतं की तुमच्या रिझल्टमध्ये जे काही गोष्टी रिफ्लेक्ट होत नाहीत अभ्यास करून, तर त्या अभ्यास करण्यासाठी किंवा त्या रिफ्लेक्ट करण्यासाठी आपण जास्तीत जास्त अप्रोच, लॉजिक आणि याच्यावर भर देणार आहोत. ठीक आहे. मग आता हे लॉजिक आणि अप्रोच डेव्हलप करत असताना त्याच्यामध्ये काय इनपुट्स आमच्याकडनं मिळणार आहेत, तर मी तुम्हाला आता सांगितलं की घटक आणि उपघटकापर्यंतचं विश्लेषण, आयोगाची काय अपेक्षा आहे, सिलेबस वाईज त्याचं म्हणजे पेपर वाईज प्रत्येक विषयावाईज त्याचं डिकोडिंग आपण करून देणार आहोत तुम्हाला. आणि त्याचसोबतच त्याची जी काही नेमकी बुक लिस्ट आहे, प्रिलिमच्या बुक लिस्टची थोडीशी पंचायत होऊ शकते आपली की काय नेमकं प्रिपेअर करायचं, कुठून करायचं किंवा काय. तर त्याची टू द पॉइंट बुक लिस्ट टॉपिक वाईज काही ज्या गोष्टी असतील किंवा ज्या काही टॉपिकच्या तुम्हाला नोट्स मिळत नाहीत किंवा त्याचं काही व्यवस्थित पुस्तक नाहीये, तर अशा काही टॉपिक्स थोडंसं मायक्रो नोट्स तुम्हाला देता आल्या किंवा तो टॉपिक कव्हर करून घेता आला त्याच्यामध्ये, तर तो सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर ओव्हरऑल याच्यामध्ये तुमची स्कोरिंग मेंटॅलिटी कसं राहील ह्या प्रवासामध्ये, की सतत तुमच्या याच्यामध्ये वाटलं पाहिजे की तुम्हाला नाही, आपण काहीतरी प्रोग्राम जॉईन केलाय, आपण त्याला काहीतरी वेळ देतोय आणि ह्या सगळ्याचं जे काही परिणाम जो आहे तर तो आपल्याला जास्तीत जास्त स्कोर आणायचा आहे. म्हणजे सेकंड किनी जरी काही फरक पडला तरी आपण प्रिलिमच्या मेन्स देऊ की नको किंवा प्रिपेअर करू का नको किंवा कंबाईन करू का, तर अशा मेंटॅलिटीमध्ये राहणार नाही. अशा पद्धतीनं स्कोरिंग मेंटॅलिटी आपण कसे डेव्हलप होईल तुमच्यामध्ये, तर हे गोष्टीवर भर देणार आहोत. आणि दुसरं आहे की वैयक्तिक लक्ष, म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये दोन जे काही नवीन व्यक्ती आहेत, नवीन जे सुरुवात करतात स्टुडंट, विशेषतः त्यांचं आणि जे खूप वर्षापासून करतात अशा, तर व्यक्तीं अशा व्यक्तींना किंवा अशा स्टुडंटला मी म्हणेल की जास्तीत जास्त पर्सनल काउन्सिलिंग करणं हे खूप महत्वाचं आहे. किंवा वेळोवेळी तुम्ही एखाद्या शिक्षकांना भेटणं, त्यांच्याकडनं अपडेट घेणं, एनर्जेटिक राहणं, कारण एनर्जी ती मेंटेन करणं सुद्धा खूप चॅलेंजिंग काम आहे ह्या याच्यामध्ये. ठीक आहे. तर ते सुद्धा खूप गरजेचं आहे. तर ते सुद्धा आपण आपण आपल्या याच्यामध्ये पर्सनल पण वेळ दिलेली आहे आणि ओव्हरऑल बॅचला म्हणून आपण संडे जो आहे तो दिवस आपण संडेचा दिवस आपण त्या पर्सनल काउन्सिलिंगसाठी आपण ठेवत आहोत. ठीक आहे. तर जे काही छोटे मोठे तुमचे प्रॉब्लेम्स असतील इतर विषयासंदर्भामध्ये वगैरे, तर ते आपण इथं कव्हर करणार आहोत. दुसरं की जे अप्रोचच्या बाबतीमध्ये अजून एक मी तुम्हाला पॉईंट सांगेल की जे करंट अफेअर्स आहेत आणि सायन्स आहे किंवा हिस्ट्रीचा जो अँसेंट मिडिवलचा जो पार्ट आहे किंवा असे काही अजून एक दोन काही भाग आहेत की त्याच्यामध्ये मार्क्स मिळत नाहीत तेवढा अभ्यास करून, तर मग त्याच्याबद्दल कशी स्ट्रॅटेजी ठेवायची, त्याला नेमकं काय करायचं आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण तिथे घेणार आहोत. ठीक आहे. म्हणजे हे सगळं तुम्हाला त्या जे काही महत्वाचे इनपुट्स आहेत तर ते सगळे इनपुट्स तुम्हाला मिळणार आहेत. आणि सोबतच मी तुम्हाला सांगितलं की आठवड्याभरातून 2 सेशन आपले होणार आहेत आणि तिसरं सेशन जे आहे तर ते रविवारचं असणार आहे, की ज्यांना पर्सनल काउन्सिलिंगची गरज आहे ते आपण रविवारी त्यांना वेळ देणार आहोत. मग आता ह्या आठवड्याभराच्या 2 सेशन मध्ये काय होणार आहे, की तुमचा जो काही एक विषय आहे तर तो एक विषय 25 ते 20 दिवसामध्ये विभागला जाणार आहे. त्याचा टॉपिक वाईज तुम्हाला रोज अभ्यास करायचा आहे. आणि मग सोमवार आणि मंगळवार आणि बुधवार जे काही तुम्ही टॉपिक कव्हर कराल, तर ते 3 दिवसाचे टॉपिक आपण बुधवारी रात्री डिस्कस करणार आहोत. मग ते कशा थ्रू डिस्कस करणार आहोत, तर पीवायक्यू थ्रू डिस्कस करणार आहोत. की मग पीवायक्यू कसे आले त्याच्यावर, काय त्याच्यामध्ये कंटेंट तुम्हाला महत्वाचा विचारलेला आहे. मग त्याच्यामध्ये कंटेंट कुठला करायचा आहे, कन्सेप्ट कुठली करायची आहे आणि लॉजिक कसं लक्षात ठेवायचं आहे किंवा कुठल्या ट्रिक्स त्याच्यामध्ये युज करायच्या आहेत.
ठीक आहे. तर असा जो काही भाग जो आहे तर तो भाग बुधवारी रात्री त्याचा 3 दिवसाचा होईल. आणि त्याच्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार ह्या 3 दिवसाचा भाग परत शनिवारी रात्री असं होणार आहे. ठीक आहे. म्हणजे आठवड्यातून 2 लेक्चर तुमचे जे आहेत ते कंपल्सरी असणार आहेत. आणि विशेषतः त्या पीवायक्यू थ्रूच आपण जो पूर्ण भाग जो आहे तो आपण डिकोड करून, किंवा आपण असं म्हणूयात की जास्तीत जास्त त्याचा कंटेंट पण थोडासा काही जो आवश्यक कंटेंट आहे तर तो सुद्धा आपण तिथं डिस्कस करतानाच येईलच तो. ठीक आहे. तर हे झालं. असं प्रत्येक विषयाचं शेड्यूल असणार आहे 20 ते 25 दिवसाचं. आणि असं मी म्हटलं की 20 नोव्हेंबर पर्यंत आपण ते शेड्यूल जे आहे ते कम्प्लीट करायचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग जे काही रिव्हिजन राऊंड्स असतील त्याचे, तर ते रिव्हिजन राऊंड्स आपण टेस्ट सिरीजला कनेक्ट करून कुठल्या तरी क्लासेसच्या, ठीक आहे, किंवा इराची टेस्ट सिरीज असतेच, तर त्या टेस्ट सिरीजला कनेक्ट करून वगैरे आपण काय करूयात, ते पुढचे जे राऊंड आहेत रिव्हिजनचे वगैरे तर ते कम्प्लीट करूयात. ठीक आहे. तर असं थोडंसं ते प्लॅन केलेलं आहे. त्यानंतर अजून याच्यामध्ये काही पॉईंट्स असले तर बघतो मी. हे समजलं तुम्हाला की 2 गोष्टी मी सेपरेट सांगितल्या तुम्हाला की पर्सनल काउन्सिलिंग किंवा मेंटरशिप मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी घेतोय, आणि अप्रोच डेव्हलपमेंट मध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये घेतोय. लॉंग टर्म प्लॅनिंग असेल, त्यानंतर पुस्तकाचं टू द पॉइंट रेफरन्स असतील, वैयक्तिक लक्ष असेल वगैरे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये मेंटरशिप मध्ये वगैरे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण तो प्रोग्राम कव्हर करायचा ठरवलेला आहे. आता याच्यासाठी पुढचा थोडासा प्लॅन मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये तुम्हाला 8 म्हणजे इथून पुढे 8 तारखेला किंवा 7 तारखेला आपलं सेशन होणार आहे. 7 तारखेच्या सेशनमध्ये आपण 10 तारखेपासून हा प्लॅन चालू होतोय, तर 10 तारखेपासून जॉग्रफी हा विषय सुरुवातीला चालू होणार आहे. तर जॉग्रफीचं नेमकं ओरिएंटेशन सेशन मी घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण त्याचा सिलेबसला डिकोड करणार आहोत. मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कुठल्या टॉपिकवर विचारले ते डिस्कस करणार आहोत. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला त्या दिवशी काय होईल की जॉग्रफीमध्ये नेमकं काय करायचं. म्हणजे मी तिथून ते सेशन घेतल्यानंतर तुम्हाला जरी मोकळं सोडलं तरी तुम्ही कितीही जरी पुस्तकं तुमच्या हातामध्ये दिलं तरी त्या पुस्तकामध्ये नेमकं तुम्हाला काय वाचायचं हे तुम्हाला तिथं समजून येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आपण ते जॉग्रफीचं डिकोडिंग सेशन जे आहे ते 7 तारखेला आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला 8 तारखेपर्यंत काय करायचं आहे, जी काही पर्सनल अनालिसिस शीट मी तुमच्याकडे पीडीएफ पाठवलेली आहे, तर ती सीट तुम्हाला भरून पाठवायची आहे. कारण का मी तुम्हाला असं म्हटलं की आपण फक्त 3 ते 4 तासाचं किंवा 2 ते 3 तासाचं नियोजन आपण तुम्हाला देतोय, परंतु बाकीच्या वेळामध्ये तुम्ही काय करणार आहात, रुपेश सर, कुठल्या एक तुम्ही. मिनिट. ती पीडीएफ जर स्क्रीनवर दाखवता आली तर दाखवा, म्हणजे ती एक्सप्लेन करताना अजून बेटर होईल. हो हो, एक मिनिट. हो हो. दिसतंय ना. हो, दिसतंय. हो. तर हे बेसिक डिटेल्स आहेत तुमचे. याच्यामध्ये मोबाईल नंबर, नंतर तुम्ही इथे जो टेलिग्रामचा आयडी जो आहे तो सुद्धा इथे तुम्ही लिहा. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की इथे ग्रुप बी आणि ग्रुप सॉरी राज्यसेवा आणि ग्रुप बी या दोघांचं पण मागच्या वर्षीचं मी दिलंय की त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःलाच कळावं. म्हणजे हे माझ्या जेवढी आम्हाला जेवढी इम्पॉर्टंट ही शीट आहे तेवढी तुम्हाला सुद्धा इम्पॉर्टंट शीट आहे. की तुम्ही इथे जर तुम्ही लिहून काढलं, म्हणजे तुमच्या मार्क्स मध्ये जर बदल व्हायचा असेल ना, तर तुम्हाला माहिती पाहिजे की मागच्या वेळेस किंवा त्याच्या मागच्या वेळेस, म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये आपण कशामध्ये नेमकं स्कोर करू शकलोय हे तुम्हाला माहिती असली पाहिजे. आणि कशामध्ये स्कोर करू शकलो नाही हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तरच त्याच्यामध्ये तुमच्या स्कोरमध्ये पुढे बदल होणार आहे. त्याच्यासाठी हे तुम्ही खूप सिरियसली हे करा की मागच्या वेळेस कुठल्या कुठल्या विषयामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत, एकूण किती मिळालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही अटेम्प्ट कसं पद्धतीने केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे मी असं म्हणेल की 1-2 वर्षाचे जे स्कोर आहेत तर ते मी इथे तुम्हाला पर्टिक्युलरली लिहिण्यासाठी जागा दिलेली आहे. कारण का त्याच्याकडनं एक अंदाज येतो की विद्यार्थ्यांची जी काही तयारी जी आहे ती कुठपर्यंत आहे किंवा काय. तर हे मागचे जे स्कोर आहेत तर ते पर्टिक्युलरली टू द पॉईंट लिहा की जेवढे पडले त्याच्यामध्ये तेवढेच लिहा. त्यानंतर क्लास हिस्ट्री पण लिहा की तुम्ही कुठल्या विषयाचा क्लास केलाय वगैरे हे आम्हाला माहिती पाहिजे. कुठल्या विषयाचा क्लास केलाय, कुठे केलाय, कधी केलाय, सध्या चालू आहे का तुमच्या नियोजनामध्ये, किंवा तो पूर्ण झालेला आहे का क्लास. ठीक आहे. तर ते क्लासेस पण लिहा, 1-2-3 काय सब्जेक्ट वाईज असतील किंवा तुम्ही कुठल्या मोठी बॅच जॉईन केली असेल इंटिग्रेटेड तर ते पण लिहा. म्हणजे आम्हाला ते समजेल की तुमचा वेळ कुठे जातोय किंवा काय, किंवा तुम्हाला कुठले अजून रेफरन्स सांगायचे आहेत का, किंवा तुमची तयारी कशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला कुठला टच द्यायचा आहे, फिनिशिंग कसं करायचं ते आमच्या लक्षात येईल तुमचा क्लास कुठला आहे ते कळल्यानंतर आम्हाला. त्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज कुठली जॉईन केलेली आहे का वगैरे, तर हे पण डिटेल्स महत्वाचे आहेत. कारण त्याच्यामधून सुद्धा तुमची जी मार्काची हिस्ट्री आहे तर ते सुद्धा त्याच्यामध्ये समजून येईल. त्यानंतर अजून एक महत्वाचा हा पॉइंट आहे, लक्षात घ्या
म्हणजे हा अजून पॉईंट खूप महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही टू द पॉइंट लिहिणं खूप गरजेचं आहे की तुम्ही एकदम पुस्तकं नेमकं कुठली वापरलेले आहेत. ठीक आहे. हिस्ट्रीसाठी तुम्ही नेमकं काय वाचता, राज्यशास्त्र असेल किंवा इतर सगळे जे काही विषय आहेत तर त्याच्यासाठी नेमकं काय वाचता. कारण कसं होतं, एकतर नवीन मुलांना कुणी काही सजेस्ट करू शकतं किंवा जुन्या मुलांचे सोर्सेस जे आहेत तर ते खूप जुने असू शकतात की तेच सोर्सेस आपण वाचतोय अजून पण, असं असू शकतं. त्यामुळे इथे तुमचे जे काही सोर्सेस आहेत तर ते सोर्सेस नक्की लिहा. त्यानंतर हे सगळे तुमच्या म्हणजे तुम्ही ज्याच्यातनं वाचन केलेलं आहे, असं नाही की फक्त एकदा पुस्तक उघडलं आणि नंतर मी तो काही वाचलेलाच नाही पुस्तक तर त्याचं नाव नका लिहू. तर तुम्ही ऍक्च्युअल त्याच्यातनं तयारी केलेली आहे की कधी असू शकतं की तुम्ही हिस्ट्रीसाठी फक्त एवढंच केलेलं आहे तर तेवढंच लिहा. ठीक आहे. जास्तीत जास्त पुस्तकं लिहिण्यावर भर देऊ नका. तुम्ही ऍक्च्युअली कुठलं पुस्तक केलंय, कशातून रिव्हिजन करता, तर हे पण लिहायचं आहे. आता पुढच्या याच्यावर मी हे पण दिले की रिव्हिजन बुक लिस्ट तुमची पण पाहिजे की हे एवढं सगळं तुम्ही करता आणि जाताना नेमकं परीक्षेला जाताना नेमकं तुम्ही काय हाताळता. कारण असं असू शकतं की तुम्ही एवढा सगळा अभ्यास केलेला आहे, मात्र तुमच्याकडे इथं रिव्हिजन करायला तुमच्याकडे साहित्यच नाहीये आणि कदाचित ते तुमचं व्यवस्थित झालं नाहीये आणि म्हणून तुम्हाला काय मार्क्स फिलिंग मध्ये रिफ्लेक्ट झाले नाहीत, असंही असू शकतं. त्यामुळे इथे पण रिव्हिजनला नेमकं तुम्ही काय करता हे पण प्रत्येक विषयाचा विषयावाईज लिहा किंवा एकत्र तुम्हाला लिहायचं असेल तर ते लिहा. त्यानंतर काही असे घटक आहेत की ज्याच्यामध्ये किंवा असे काही विषय आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता हे सायन्स आणि करंट तर हे दोन घटक सगळ्यांचेच आहेत, मात्र अजून काही त्याच्यामध्ये काही टॉपिक्स तुम्हाला वाटले आणि काही सब्जेक्ट त्याच्यामध्ये वाटले पर्टिक्युलरली तर ते इथं लिहा. पर्टिक्युलरली लिहा, टॉपिक वाईज लिहा. सब्जेक्ट वाईज लिहिण्याऐवजी टॉपिक वाईज लिहा. म्हणजे त्याच्याबद्दल आपण काही स्ट्रॅटेजी किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काय काय सुचवायचं आम्हाला तर ते कळून जाईल. ठीक आहे. तर ही इन्फॉर्मेशन जेवढी आम्हाला आमच्यासाठी महत्वाची आहे, ह्या प्रोग्रामसाठी महत्वाची आहे, तेवढीच ही तुमच्या वैयक्तिक त्याच्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ही इन्फॉर्मेशन स्वतः लिहून बघाल आणि त्याच्याकडे एकदा नजर फिरवाल तर तेव्हा तुम्हाला आपोआप तुम्हाला कळेल की तुमचं काय गोष्टी याच्यामध्ये राहिलेल्या आहेत आणि काय गोष्टी सुटलेल्या आहेत. ठीक आहे. किंवा का तुमचे मार्क त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होत नाहीत हे तुम्हाला स्वतः लक्षात येईल याच्यामध्ये. ठीक आहे. तर ही एकदा शीट व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला इमानदारीने भरायची आहे आणि नंतर मग आपण ही सेंड करायची आहे आम्हाला. ज्यांना ज्यांना वैयक्तिक शक्य आहे भेटून तर त्यांनी वैयक्तिक तुम्हाला जसं वेळ देईल तशा पद्धतीनं भेटून ती डिस्कस आमच्या सोबत करा. आणि ज्यांना ज्यांना शक्य नाही वैयक्तिक अशा विद्यार्थ्यांनी काय स्कॅन करून अशा विद्यार्थ्यांनी स्कॅन करून जरी पाठवली आणि फोनवर जरी त्याच्यामध्ये डिस्कस केलं तरीही ते शक्य होणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यावरच तुम्हाला पण समजेल की तुमचं काय राहतंय आणि आम्हालाही समजेल की नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने गायडन्स त्याच्यामध्ये करायचं आहे. ठीक आहे. तर ही पण शीट खूप व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला भरायची आहे आणि ती पाठवायची आहे. त्यानंतर पुढे ऑनबोर्डिंगच्या बाबतीमध्ये थोडंसं काही डाऊट्स होते मुलांना की हे जे सेशन वगैरे होतील तर आमच्या कालावधी पद्धतीने तुम्हाला बघायचं वगैरे असेल तर काय रेकॉर्डिंगची सुविधा वगैरे आहे का. तर आपले सेशन हे रेकॉर्ड होणार आहेत सगळेच. मात्र आमचा आग्रह असा राहील की आपल्याला जी काही सगळ्यांना जी काही म्हणजे पॉस्ट अशी वेळ आहे अशी आपण वेळ ठरवूयात. मात्र अटेंडन्स जो आहे तर तो जास्तीत जास्त तुमचा जर असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुमच्या प्रिपरेशन मध्ये फरक पडेल. अदरवाईज आपल्यालाही माहित आहे की मी स्वतःही इंग्लिशचा क्लास घेतला होता, परंतु तो माझा काही कम्प्लीट झाला नाही. त्याला 3 व्ह्यूज होते, पण ते 3 व्ह्यूज पण म्हणजे एक व्ह्यूज पण मला असं वाटतं की तो कम्प्लीट करू शकलो नाहीये मी. त्यामुळे ऑनलाईन घेतल्यानंतर काय होतं तर हे तुम्हाला माहित आहे आणि तुम्हाला माहित असेल की आमचे सहकारी जे संकल्प देशमुख सर आहेत तर त्यांचं मॉड्यूल अजिबात असं नव्हतं याच्या अगोदर. म्हणजे आता पण नाहीये की ऑनलाईन किंवा तुम्ही नंतर कधीतरी कराल असं त्यांना पण विश्वास नाही विद्यार्थ्यावर. ते स्वतः म्हणतात की आम्हाला विश्वास नाही विद्यार्थ्यावर की ते नंतर करतील. तर तसंच इथे पण असणार आहे की विश्वासच नाहीये. त्यामुळे तुम्हाला स्वतःला आमच्यासोबत जेवढं ह्या सेशन्स अटेंड करण्यावर जेवढं तुम्हाला भर देता येईल तेवढा आम्ही आग्रह करूच की जास्तीत जास्त वेळ आपण एक चांगली वेळ ठरवूया की ज्याच्यामुळे सगळ्यांना शक्य होईल. मात्र जास्तीत जास्त अटेंड करायचा प्रयत्न करा. अदरवाईज रेकॉर्डिंग तर तिथं म्हणजे मिळवायचं आम्ही मिळवून द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. ठीक आहे. त्यानंतर अजून डाऊट होते की काही आहेत का एकदा मी चेक करतो. हा हा राज्यसेवा प्रिलिमच्या डेट पर्यंत प्रोग्राम असणार आहे का तर हो, राज्यसेवा प्रिलिमच्या डेट पर्यंत हा प्रोग्राम आपला असणार आहे. त्याच्यामध्ये पूर्ण ही फीस इन्क्लूड असणार आहे. त्यानंतर युपीएससी वरून राज्यसेवेला शिफ्ट झाली आहे. एमपीएससीच्या एमसीक्यूचा ऍप्टिट्यूड फारसा डेव्हलप झालेला नाहीये. हा त्याच्यासाठीच हा प्रोग्राम आहे. म्हणजे अजून एक मी कॅटेगरी इथे तुम्हाला सांगेल की जी अशी कॅटेगरी आहे की जे युपीएससी कडनं इकडे आलेली आहे. ठीक आहे. युपीएससी कडनं जरी युपीएससीची प्रिलिम आणि एमपीएससीच्या प्रिलिम मध्ये खूप फरक आहे.
मी असं म्हटलं की मागच्या वर्षी कदाचित थोडे मुलं युपीएससीचे पास झाले होते राज्यसेवा प्रिलिमसाठी, मात्र ह्यावेळेस बरेचसे मुलं पास झालेले परत रिव्हर्स गेलेले आहेत. ठीक आहे, तर हा थोडासा जो काही पॅटर्न आहे आयोगाचा MPSC चा, तो थोडासा वेगळा आहे. पण नक्कीच त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी तयारी करावी लागेल. मागच्याच वर्षी दिल्लीची एक स्टुडंट होती माझी, की जी प्रिपरेशनसाठी जोडली गेली होती नुकतंच काही महिन्याच्या, म्हणजे फिल्मच्या काही महिन्याच्या अगोदर ती माझ्याशी जोडली गेली होती. तर तिचा चांगला रिझल्ट फिल्मचा आला. मात्र परत ह्या वर्षी थोडस मागे पुढे त्याच्या मार्क्स मध्ये झालेला आहे. ठीक आहे, तर युपीएससी वाल्यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं गायडन्स मिळेल, आणि लवकरात लवकर जो एमपीएससीचा जो काही पॅटर्न आहे तर तो तसं कशा पद्धतीने तुम्ही आत्मसात कराल याच्यावर आम्ही जास्त भर देऊयात. ठीक आहे, नक्कीच त्याचा फायदा होईल. त्यानंतर अजून काही डाऊट्स आहेत का तुमचे? हे ऍक्च्युली हे सेशन घेण्याचं कारणच हे आहे की तुमचे जे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला नेमकं याच्याबद्दल काय विचारायचं आहे का, आणि नेमकं आम्ही कोणत्या गोष्टी घेणार आहोत हे सांगण्यासाठी आपण सेशन घेतलेलं आहे. कारण बऱ्याच पैकी हा जो काही कोर्स आहे तो पूर्ण लेक्चर सहित आहे सगळा. तर आपण सब्जेक्ट वाईज लेक्चर घेणार नाहीयेत, मात्र आपण PYQ थ्रू त्याला डिस्कस करणार आहोत सब्जेक्टला आणि टॉपिकला. आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे की समजा की सर आता इकॉनॉमिक्स घेत आहेत, ठीक आहे, सरांची स्वतःची बॅच आहे, स्वतःच्या नोट्स आहेत वगैरे, तर त्या तुम्ही जॉईन करू शकता. माझं पॉलिटी आणि जॉग्रफीचा कोर्स आहे तर तो तुम्ही वैयक्तिक जो आहे बाजूला जॉईन करू शकता, किंवा तुम्ही स्वतः अगोदर याच्या आधी कोर्स केला असेल तर काही गरज पण नाहीये. ठीक आहे, तर असे काही कोर्सेस आहेत वगैरे. आणि काही रिव्हिजन मॉड्यूल जेव्हा आपण ठरवू, जेव्हा परीक्षेच्या पुढे पुढे आपण काही रिव्हिजन मॉड्यूल ठरवणार आहोत सर आणि बाकीचे जे काही आमचे सहकारी आहेत तर तेव्हा पण तुम्ही ते वेगळे अटेंड करू शकता. ठीक आहे, तर असं पूर्ण टॉपिक वाईज कंटेंट शिकवायची ही अशी बॅच नाहीये. मेंटरशिप आणि अप्रोच डेव्हलपमेंट थ्रू PYQ याच्यावर आपण त्याच्यावर भर दिलेला आहे. ठीक आहे, अजून काही डाऊट्स आहेत का तुमचे? जॉब असेल किंवा तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य नसेल, किंवा फक्त राज्यसेवाच करायची आहे, जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे. आणि असंही नाही की मी तुम्हाला सांगितलं की हा 3-4 तासाचा वेळ सोडून आम्ही तुम्हाला पूर्ण दिवस मोकळा देतोय, असंही नाही. ज्यांना ज्यांना ज्या ज्या एक्झामची गरज आहे त्या त्या एक्झाम बद्दल आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये गायडन्स करू, की ग्रुप सी करताय तर तुम्ही कशा पद्धतीने करा. राज्यसेवा मेन्स सायमल्टेनियसली करताय तर तुम्हाला सरची आता ऑलरेडी मेंटरशिपची बॅच चालू आहे राज्यसेवा मेन्सची, तर सर तुम्हाला त्याच्याबद्दल गायडन्स करतील. ठीक आहे, ग्रुप बी मेन्स प्रिपेअर करताय डिसेंबर मधली तर त्याच्याबद्दल सुद्धा आता बघा, ग्रुप बी आपण डिसेंबर मध्ये देणार आहोत, त्याच्यासाठी जीएसचा एक पेपर आहेच, आणि आपल्या नोव्हेंबर पर्यंत अख्खा जीएस कव्हर होतोय. तर त्याच्यासाठी ऑलरेडी तुम्हाला ते एक पेपर तिथं कव्हर करून देत आहोत आपण ग्रुप बी साठी सुद्धा. ठीक आहे, आणि हेही माहिती आहे की ग्रुप सी च्या खूप जास्त जागा आहेत तर मेरिट तिथं कमी लागण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही प्रिलिमचा अभ्यास न करता, जर तुमचा कॉन्फिडन्स असेल तर प्रिलिमचा अभ्यास न करता तुम्ही डायरेक्ट आत्तापासून मराठी इंग्लिश केलं आणि बाकीचा वेळ हा जीएस ला दिला तरी ते पॉसिबल आहे. ठीक आहे, येस. त्यानंतर काही डाऊट्स आहेत का तुमचे? ड्रॉप बॉक्स मध्ये तर काही दिसत नाही अजून. हा, तुम्ही डेली टार्गेट देणार आहात का? हो, डेली टार्गेट घटक उपघटक कशातून तो करायचा आहे, आणि तिसऱ्या दिवशी आपण त्याचं डिस्कशन घेणार आहोत त्या घटकांचं. ठीक आहे. हा. काही टॉपिक शिकवणार आहेत का असं पण म्हटलेलं आहे, तर आपण टॉपिक वाईज आपण शिकवणार नाहीये, मात्र ते PYQ डिस्कस करताना जेव्हा आपल्याला असं वाटेल की हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यामध्ये कंटेंट पण बाकीचा आवश्यक आहे, तर तो कंटेंट आपण तिथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, येस. आता हे आता बाकीचे जे काही सगळे डिटेल्स आहेत, किंवा आपण म्हणूयात की प्रॉपर अनालिसिस किंवा काय, तर ते पुढे होणारच आहे. त्यामुळे आज मी तुम्हाला सांगत नाही की कशी बॅच कंडक्ट करणार आहे, आपण काय करणार आहे, किंवा काय काय गोष्टी आपण नवीन देणार आहे वगैरे असं. ठीक आहे, तर आता हे पुढे पुढे जे काही लेक्चर्स होतील आपल्या स्ट्रॅटेजी लेक्चर वगैरे आहेत. जसं की आता आपण म्हटलं की 7 तारखेला आपण जॉग्रफीचं स्ट्रॅटेजी लेक्चर वगैरे घेणार आहोत. ठीक आहे, तर ते तिथे तुम्हाला करायला मिळेल. दुसरं असं की जे काही विद्यार्थी ऍडमिशन घेतील तर त्या विद्यार्थ्यांना मी असं सांगेल की 8 तारखेच्या आत तुमचं जे काही सगळं अनालिसिस शीट आहे ते तुम्ही स्वतः भरून मला पाठवायचं आहे. ठीक आहे, 8 तारखेच्या आत जर मिळालं तर पुढे 10 तारखेनंतर आपण प्लॅन करतोय ना, 10 पासून आपण प्लॅन करतोय, ऑलरेडी प्लॅन तयार आहे. मात्र तुमचे सगळे जे तुमचं जे काही सगळं अनालिसिस आहे ते केल्यानंतर आम्हाला काही अजून गोष्टी त्याच्यामध्ये सुचू शकतात की हा विद्यार्थ्यांचं या गोष्टी राहिल्यात, त्या गोष्टी राहिल्यात, किंवा पर्टिक्युलरली एखाद्या विद्यार्थ्याचं काय नीड आहे, तर त्याच्यानुसार आम्ही वैयक्तिक ज्या गोष्टी ज्या आहेत त्या प्लॅन करू शकू. त्यामुळे 8 तारखेच्या आत हे शीट तुम्हाला भरून द्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर हा प्रोसेस एकदा सांगतो. तुम्हाला पेमेंटचे डिटेल्स वगैरे दिलेले आहेत, गुगल पे नंबर आणि स्कॅनर वगैरे दिला जाईल.
ते पेमेंट करून स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवायचा आहे. टेलिग्राम आयडी तुम्हाला पाठवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करता येईल. त्यानंतर अनालिसिस शीट तुम्हाला भरून द्यायचं आहे. तुमचे ह्या 10 तारखेच्या आत, आता हे 5 तारखेला सेशन घेण्याचं कारणच आहे की 10 तारखेच्या आत आपल्याला रेडी व्हायचंय. तर त्याच्यासाठी तुम्हाला काही बुक्स खरेदी करावे लागले किंवा काही तुमची बुक लिस्ट अपडेट करावी लागली, काही अजून नोट्स कुठल्या कलेक्ट कराव्या लागल्या वगैरे, तर ह्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला कलेक्ट करता येईल. म्हणजे जेवढं लवकर तुम्हाला ऍडमिशन करता येईल तेवढं तुम्हाला ते डिटेल्स लवकर मिळून काय होईल, तुम्हाला 10 तारखेसाठी तयार राहता येईल. ठीक आहे. तर ते बुक लिस्ट वगैरे तुम्ही अपडेट करू शकता. अनालिसिस शीट तुम्हाला भरून पाठवायचं आहे. त्यानंतर 7 तारखेला मी सांगितलं की लेक्चर तुमचं होणार आहे, जॉग्राफीचं डिकोडिंग लेक्चर होणार आहे. आणि 8 पासून तुम्हाला अभ्यास चालू करायचा आहे. कारण का 10 तारखेपासून जरी पुढचं प्लॅनिंग असलं तरी तुम्ही काही घटक अगोदर जर 2-3 दिवस अगोदर जर करून ठेवले तर तुम्ही त्या प्लॅन सोबत मॅनेज होऊ शकता. की विशेषतः जे काही जॉब करणारे जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना वेळ जास्त देणं याला पॉसिबल नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय होईल की लवकरात लवकर तुम्हाला स्टार्ट करता येईल. म्हणजे भलेही 10 तारखेपासून घटक चालू होईल, मात्र त्याच्या आधी तुम्ही तयार राहाल. ठीक आहे. एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम बुक लिस्ट सब्जेक्ट वाईज तुम्हाला दिली जाईल याच्यामध्ये. हो, येस. सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज काय तुम्हाला वाचायचं हे तुम्हाला तिथे दिलं जाईल. सध्या आन्सर रायटिंग पण सुरू केली आहे. तर दोन्ही पॅरल, हा 100% आहे. म्हणजे आपण प्रिलिमचा प्लॅनच आपण 2-3 म्हणजे 3 ते 4 तासासाठी केलाय. बाकीचा 6 तास जो आहे, तर तुम्ही जर पूर्ण वेळ अभ्यास करत असाल तर बाकीच्या 6 तासामध्ये तुम्ही आता इथिक्स करू शकता, GS2 करू शकता, GS3, GS1 ह्या गोष्टी सायमल्टेनियसली प्लॅन करू शकता. आणि ऑलरेडी मी सांगितलं की ऑलरेडी सरांचं तसं मेंटरशिप मेन्सचं जे आहे तसं प्लॅन चालू आहे. ठीक आहे. नक्कीच त्याच्यामध्ये आपण सायमल्टेनियसली अभ्यास करू शकतो. ठीक आहे. अजून काय डिटेल्स आहेत का? हा, आता लक्षात घ्या, म्हणजे मी ही गोष्ट खूप वेळा मिस केलेली आहे आणि ती पाहिलेली पण आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्या म्हणजे प्रोग्राम जॉईन करा असा आग्रह याच्यामध्ये नाहीये. मात्र मी नक्कीच सांगेल की तुम्ही तुमचे जर अपेक्षित रिझल्ट याच्यामध्ये येत नसेल तर नक्कीच कुठल्या ना कुठल्या याच्या प्रोग्राम सोबत कनेक्ट राहा. म्हणजे कुठलाही प्रोग्राम असेल, क्लास असेल, टेस्ट सिरीजचा प्रोग्राम असेल, मेंटरशिपचा प्रोग्राम वगैरे असेल वगैरे. तर ज्यांच्या मार्क्समध्ये वाढ होत नाहीये अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच ह्या ऍक्टिव्हिटी सोबत जुळलेले राहा. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची की ही जी अनालिसिस शीट दिलेली आहे, तुम्ही एकदा स्वतः भरून पहा. म्हणजे तुम्हाला तुमच्या चुका कळून जातील की नेमकं काय गोष्टी आपल्याकडनं मिस होत आहेत. तर सिरियसली 1 तास वेळ काढून मागचे पेपर वगैरे पाहून किंवा मागचा जो काही कालावधी तुमच्या याच्यामध्ये आठवणीत आहे, तर तो कालावधी लक्षात घेऊन तुम्ही ते एकदा लिहून काढा आणि नंतर मग आमच्यासोबत डिस्कस करा. नक्की तुम्हाला तुमच्या अपयशाची पण कारणं कळतील किंवा मार्क्स वाढत नाही त्याची पण कारणं कळतील आणि तुम्हाला एक दृष्टी येऊन जाईल की पुढे काय करायचंय. म्हणजे आतापर्यंत मी हे केलंय आणि याच्यामुळे माझं झालं नाहीये आणि इथून पुढे मग मी काय केलं पाहिजे हे तुम्हालाही, म्हणजे अर्ध्या गोष्टी तर तुम्हाला त्याच्यामध्ये समजून येतील. म्हणजे आम्ही जे मेंटरशिप मध्ये गाईड करणार आहोत त्याच्यातल्या अर्ध्या गोष्टी तुम्हाला हे तुम्ही स्वतः अनालिसिस केल्यानंतर लक्षात येतील. ठीक आहे. अजून काही डाऊट्स असतील तर घेऊयात आणि पुढे आता थोडस सर एक्सप्लेन करतील किंवा मला अजून काही गोष्टी सांगायच्या असतील तर त्या आठवतील, तोपर्यंत मग आपण सरांना देऊयात बोलायला. येस येस सर. हा. ठीक आहे रुपेश सर, तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात आणि बऱ्याच गोष्टी आपल्या परत त्या पुढच्या टप्प्यामध्ये पण होतील. म्हणजे आपण टप्प्याटप्प्याने जाणार आहोत तर त्या होतील. मी जस्ट एक स्क्रीन शेअर करतो आणि स्क्रीन शेअर केल्यावर काही गोष्टी मला ज्या सांगायच्या तर ती मी सांगतो. स्क्रीन दिसते रुपेश सर? येस. तर बघा, मुद्दा हा आहे की बरेच विद्यार्थ्यांचे म्हणजे तुमचे डाऊट्स असणारे स्वाभाविक की एक्झाम कधी होणार आहे. ठीक आहे, एक्झाम कधी होणार आहे याच्याबद्दल आपण आधी बोललो होतो. तर आवाज येतोय? हॅलो. हा ठीक आहे. तर एक्झाम कधी होणार आहे तर याची आपण टेंटेटिव्ह डेट बघितली तर लास्ट टाइम आपली 31 मे ला एक्झाम झाली होती, म्हणजे 2026 मध्ये. सो आपण असं पकडून चालू आहे की ही एक्झाम एप्रिल आणि मे मध्ये या दरम्यान कुठेतरी होईल, कारण का चर्चा चालू आहे त्याची की एक्झाम यावेळेस लवकर होणार आहे. मग एक्झाम जर लवकर होणार आहे आणि तशी चर्चा आहे तर नक्कीच मग आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर मग बेसिकली काय आहे की आपल्याला एप्रिलमध्ये आपण एक्झाम कन्सिडर करतो आणि मग तुम्ही म्हणाल की प्रोग्रामचं शेड्यूल तर मग आता 10 ऑगस्ट पासूनच आहे, मग कसं? तर सरांनी ऑलरेडी सांगितले की आपण आधी सब्जेक्ट तयार करून घेणार, त्याच्यानंतर परत आपण टेस्ट सिरीजला जोडून काय करणार तर परत त्याची रिव्हिजन करणार. म्हणजे विचार करा, तुमचा एका साईडनी सब्जेक्ट तयार होणार. आपण जर साधारणपणे आपण म्हणलं की 20 ते 25 दिवस आपल्याला लागतील एका विषयाला,
तर तसे आपले टोटल 7 सब्जेक्ट आहेत, परंतु एन्व्हायरमेंट आपण पर्यावरण आपण जिओग्राफी सोबत जोडतो. सो आपले टोटल 6 सब्जेक्ट म्हणजे साधारणपणे आपला कुठेतरी तो 150 दिवसाच्या आतला प्लॅन असेल. पण 150 दिवसाच्या आतला प्लॅन म्हणलं तर मग ते कुठेतरी पुढे जातं, तर आपल्याला त्याला ओव्हरऑल त्या 20-20 दिवसाच्या ह्याच्याने बसवावं लागेल. म्हणजे एक्झॅक्ट 25 दिवस नाही, परंतु ते मागे पुढे होईल थोडंसं, ते आपण करूया शेड्यूल. तर मुद्दा हा आहे की मग प्रिलिम्स तेव्हा होणार आहे, तर मग आतापासून केलेलं बेटर राहील का? तर लक्षात घ्या की प्रिलिम्स आता किती टफ झालेले, किंवा गेले 2 अटेम्प्ट जर बघितले किंवा आत्ताचा अटेम्प्ट बघितला तर 98 कट ऑफ लागला, तरी पण मग आपली क्लिअर होणं कठीण झालं होतं. तर मग ही प्रिलिम आपल्याला क्लिअर झाली तरच पुढे जाता येईल. आणि जसं अगेन सरांनी सांगितलं की आपल्याला ऑप्शनल राहिलेला नाहीये. आवाज कोणाच येत नाही का? हॅलो. आवाज कमी येतोय, थोडासा कमी येतोय. हम्म. एक मिनिट. कमी येतोय आवाज थोडासा सर. जस्ट सेकंड. हॅलो. हॅलो. हा, येतोय आता. हॅलो. क्लिअर येतोय? हो हो. हॅलो. ओके. तर लक्षात घ्या की महत्वाचा मुद्दा काय की कट ऑफ आपला कमी लागला तरी पण आपल्याला क्लिअर होता नाही आलेले, किंवा आपले क्वेश्चन कॅन्सल झालेत, 6 क्वेश्चन कॅन्सल झाले, 4 क्वेश्चन चेंज झालेत. आणि मग जर कट ऑफ तेवढं कमी येऊन सुद्धा आपलं होत नाही, तर आपल्याला याचा अर्थ मार्जिन खूप घ्यावे लागेल. म्हणजे असे कित्येक विद्यार्थी की ज्यांचे 17-18 किंवा 15-16 मार्क कमी झालेले आहेत. मग काही लोकांची तरी क्लिअर झालेली. मग आपल्याला कुठेतरी त्या फॉर्मॅटमध्ये बसावं लागेल. मग त्या मध्ये बसण्यासाठी काहीतरी स्ट्रॅटेजिक प्लॅन करावा लागेल. मग तो स्ट्रॅटेजिक प्लॅन जर आपण बघितला, तर मग तो सब्जेक्ट वाईज, सब्जेक्टच्या उपसब्जेक्ट वाईज किंवा उपटॉपिक वाईज आपण म्हणूया, टॉपिक सब टॉपिक, आणि मग त्याच्यामध्ये परत पीवायक्यूचं आपल्याला त्याचं लिंकेजेस, तर हे एकत्रित आपल्याला करायचे. मग मुद्दा परत तोच येतो की मग एक्झाम एवढ्या पुढे आणि मग आतापासून प्री केली पाहिजे का? तर लक्षात घ्या, आपण शेड्यूल जे दिले, तर सर म्हटल्याप्रमाणे की आपण ते साधारणपणे 3 ते 4 तासाच्या अंदाजाने दिलेलं आहे. मग त्यामध्ये मग तुम्हाला अँसर रायटिंग करायचंय, तुम्हाला ग्रुप बीच्या एक्झामचं करायचंय, किंवा ग्रुप सीची एक्झामचे बरेच विद्यार्थी तलाठी पण पॅरलली करतात, तर तुम्ही तेही करू शकता. आणि अगेन कंबाईनची पूर्व असू द्या, मुख्य असू द्या, किंवा मग कंबाईन ग्रुप सीची पूर्व मुख्य असू द्या, सिलेबस आपला ऑलमोस्ट सिमिलर आहे. फक्त काही मोजके टॉपिक सोडले तर ते टॉपिक आपण परत जेव्हा सब्जेक्ट येतील तेव्हा डिस्कस करूयात. पण ऑलमोस्ट सिमिलर आहे. तर त्यामुळे असं काही वेगळं कन्सिडर नाही करायला पाहिजे की मग त्याचा वेगळा सिलेबस आहे वगैरे. मुद्दा फक्त तोच येतो की आता तुमच्यापैकी कोणतरी एक क्वेश्चन विचारलेला आहे की आता तुम्ही आन्सर रायटिंग करताय आणि मग ह्या प्रोग्रामचं कसं? तर मग कारण का तुम्ही तिथे डिस्क्रिप्टिव्ह वाचणार पूर्ण, तुम्ही लिहायला वेळ घेणार आणि मग हे प्रीचं एका साईडला होणार, तर माइंडसेट द्विधा मनस्थितीत जाऊ शकतो. तर त्या केसमध्ये आपण असं करू शकतो की मग ते तुमच्या वैयक्तिक लेवलला, अगेन तुमच्या वैयक्तिक लेवलला तुम्ही त्या टाइम टेबलला थोडंसं एक्सटेंड करू शकता. पण मग त्याचा तुम्हाला मग स्वतःहून तो फॉलोअप घ्यावा लागेल. कारण का आपण कसं करतोय की वीकली सेशन जे ठेवतोय की ते पीवायक्यू बेस्ड ठेवतोय. आणि एक लक्षात घ्या नेहमी, लाईव्ह सेशन जेव्हा तुम्ही अटेंड करता तर तेव्हाच ते होतं, रेकॉर्डेड सेशन होत नाहीत. तर हा आमचा विद्यार्थी म्हणून पण अनुभव आहे, टीचर म्हणून पण अनुभव आहे, दोन्ही बाजूने अनुभव आहे. तर मग ते तुमच्यावर जबाबदारी जाईल आणि मग तुम्ही काय व्हाल की थोडंसं मागे पडाल परत. म्हणजे ते जे टार्गेट दिलं तर ते टार्गेट वेळेत होणार नाही. पण अगेन मागे पडाल म्हणजे काय, त्याला निगेटिव्ह अर्थाने घ्यायचं नाही. शेवटी तुम्ही त्याला अग्रेसिव्हली पण घेऊ शकता की माझं आता अँसर रायटिंग चालू होतं म्हणून 1-2 विषय मागे पडले, तर मग तुम्ही ते 1-2 विषय पॅरलली त्या दुसऱ्या विषयासोबत भरून काढू शकता. तर ते मग तुमच्यावरती राहील. त्यामुळे एक्झाम कधी आणि मग काय केव्हा होईल ह्याच्या डेटमध्ये अडकू नका, चर्चेमध्ये जाऊ नका. तुम्हाला अगेन पास व्हायचंय तर तुम्हाला प्रिलिम्स करावे लागेल. आता माझ्याकडे कित्येक उदाहरणं आहेत असे दाखवायला की ज्यांची प्री क्लिअर आहे, ज्यांची प्री क्लिअर आहे पण त्यांना मेन्स द्यायचीच नाहीये. म्हणजे असे सुद्धा आपल्याकडे विद्यार्थी आहेत की ज्यांची प्री क्लिअर आहे त्यांना मेन्स द्यायची नाही. पण असे कित्येक विद्यार्थी की ज्यांना मेन्स द्यायची पण त्यांची प्री क्लिअर नाहीये. म्हणजे ते आपण म्हणतो ना की दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत, अशी अवस्था आहे. आणि या केसमध्ये बाजी कोण मारणार आहे? तर मग जे लोक पेपर व्यवस्थित लिहिणार आहेत, पेपर फुल अटेम्प्ट करून येतील, तर त्यांचे रिझल्ट येतील. आता कसं आहे की पहिल्या मेन्स अजून रिझल्टच नाही आला, त्यामुळे अजून ती ग्रॅव्हिटी नाही मुलांमध्ये की नक्की रिझल्ट कोणाचे आहेत. तुमच्या जवळपासच्या विद्यार्थ्याचे कोणाचे आले रिझल्ट की तुम्ही परत चर्चा कराल की अरे याने तर काहीच प्रॅक्टिस नव्हती केली, विशेष फक्त पेपर लिहून आलाय, पेपर अटेम्प्ट करून आलाय, तरी त्यांचा रिझल्ट आलाय. हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. म्हणजे ह्या ज्या 2 मेन्स झाल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल. सो मग आपल्यासाठी ब्राईट ऑपॉर्च्युनिटी किंवा आपल्यासाठी पुढे संधी आहे, तर मग प्रिलिमची संधी दवडून चालणार नाहीये. त्यामुळे मेन्स प्रिपरेशन जरी करत असाल तरी पण चालेल की तुम्ही थोडंसं मग तुमच्या साईडने एक ऍडजस्टमेंट करू शकता. आणि अल्टिमेटली मग आपल्याला प्रिलिम्स प्रिपरेशन करायचं तर मग प्रिलिम्स प्रिपरेशन डेडिकेटेडली करू शकता. आणि अगेन एक म्हणजे हा व्हिडिओ कदाचित रेकॉर्डेड सेशन कुणी नंतर वगैरे बघेल, तर सांगणं हे राहील की तुम्हाला जर वाटते की तुमचा प्रिलिमवरती होल्ड आहे, तुम्हाला प्रिलिमवरती काहीच टेन्शन आहे, तर तुम्ही या प्रोग्राममध्ये नाही आला तरीही चालेल. तुम्ही मग काय करू शकता की नोव्हेंबरपर्यंत मेन्स करा.
म्हटलंच तर मेन्सचे तुमचे काही क्वेश्चन असतील मला पाठवा, आपण त्याच्यावरती चर्चा करू. म्हणजे टू बी ऑनेस्ट की तुम्हाला जर वाटतं की आपल्याला आता मेन्सवर काम करायचं तर तुम्ही फुल फ्लेज मेन्सवरती काम करा. नोव्हेंबर पासून सुद्धा पुढे प्लिम्सचं आरामात होऊ शकतं. पण अगेन प्लिम्सची भीती आणि दरवेळेस प्लिम्स कुठेतरी 4-5 मार्काने 2 मार्काने राहते, तर मात्र मग तुम्हाला एक डेडिकेटेड काहीतरी करावं लागेल. नाहीतर परत पहिले पाडे 50 अशा टाईपचं व्हायला नको. ठीक आहे. तर लेक्चर्स कसे होणार किंवा लेक्चर बद्दल एक डाऊट किंवा प्रश्न होता की लेक्चर्स आपले होणार नाहीयेत कुठल्या टॉपिक वाईज. पण एक गॅरंटी आहे नक्कीच, तुम्ही याच्या आधी आपले पीवाय क्लासेस कधी अटेंड केले असतील तर माहिती असेल किंवा नसेल माहिती तरी सिंपल आहे. समजा एखादा क्वेश्चन आता आपण इकॉनॉमिक्सचं घेतो, एसडीजी वरती एखादा क्वेश्चन आणि एसडीजी नीती आयोगाचा किती रँक आहे वगैरे, किंवा नीती आयोगाच्या नुसार आपला समजा किती कुठल्या स्टेट टॉपला आहे किंवा कुठल्या राज्याचा परफॉर्मन्स कसा आहे, बेसिक क्वेश्चन जरी आला, कारण आयोगाने एसडीजी वरती 3 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे, एसडीजी इंडिया इंडेक्स वरती नीती आयोगाच्या. तर मग समजा तो क्वेश्चन आपण एक्सप्लेन करतोय, तर तो एक्सप्लेन करत असताना रिसेंटचा रिपोर्ट आला सर, तो आपण एक्सप्लेन करणार. त्याचबरोबर सगळे एसडीजी 17च्या 17 घेणार, 17च्या 17 तुमच्याकडनं पाठ करून घेणार आपण. तर ते एक प्रकारे काय की पीवायक्यू वरून आपण कंटेंटकडे जातो, त्याला एक प्रकारे आपण काय म्हणतो की रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो. मग अशी रिव्हर्स इंजिनिअरिंग आपण करणार आहेत का, तर करणार आहेत. आता त्याच्यात कदाचित असं होईल की एखादा टॉपिक थोडा लाईटली होईल, एखादा टॉपिक थोडा डीपली होईल. तर हे पीवायक्यू बेस होईल. आणि साधारणपणे पीवायक्यू कुठले, एक सगळ्यात जास्त जर वेटेज द्यायचं म्हटलं तर 2020 पासून ते आता 2026 पर्यंतचे. तर या पीवायक्यू वर आपला जास्त भर असेल की त्या त्या टॉपिकचे आपण डिस्कस करा, त्याच्यावरून आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करणार आणि त्याच्यातून तुम्हाला क्लिअर देणार आहेत की मग येस हा टॉपिक आपल्याला तेवढा जास्त महत्वाचा आहे. आणि जसं सर म्हटले की काही जे ठोकताळे आहेत किंवा जे काही लॉजिक बिल्डिंग वगैरे सगळं मान्य आहे. पण ते लॉजिक बिल्डिंग आयोग कधी कधी आपल्याला फेल करतं. सो तरी पण काही पॉईंट असे आहेत की जे आपल्याला ओळखता येतात की आयोग इथं आपल्याला प्रश्न विचारते. तर तो प्रश्नाचा जो आपल्याला जे म्हणतो ना आपण की जी नस आहे, तर ती नस पकडणं गरजेचं आहे. तर ते पीवायक्यू थ्रू आपल्याला पकडता येऊ शकते आणि मग ते कंटेंट तुम्ही करू शकता. सो एक प्रकारे काय आहे की एकमेकांसोबत जायचं हे म्हणजे हे वन साइडेड नसणार की आम्ही फक्त सांगायचं आणि तुम्ही तेवढंच करायचं. तर तुम्ही करून ते आम्हाला सांगायचं की असं मी हे केलेलं आहे. जेव्हा तुम्ही तुमचं पर्सनल इव्हॅल्युएशन आम्हाला पाठवाल की येस या आठवड्यामध्ये मी एवढं केलं एवढं केलंय, तर मग त्याच्यावरून आम्हाला परत अजून सजेस्ट करता येईल. त्यामुळे कदाचित तुमच्या आता इनिशियली जास्त क्वेश्चन नसतील, तर तुम्ही प्रिपरेशन करायला लागल्यानंतर अजून क्वेश्चन तयार होतील, तर तेव्हा आपण बोलूया. आणि मग प्रत्येक टप्प्यामध्ये जसं बुकलिस्टचा विषय असेल, बुकलिस्ट वगैरे हे तर क्षुल्लक विषय आहेत. ते एकदा क्लिअर झाल्यानंतर मेन म्हणजे की तुम्ही एखादा टॉपिक करत असताना येणाऱ्या अडचणी, मग त्याच्यामध्ये कुठले असू दे ना, पॉलिटिक्सचे समजा की तुम्हाला आर्टिकल पाठ करायचे किंवा आता युपीएससीचा एक क्वेश्चन होता की युपीएससी करताय, तुमचा तिकडचा एमसीक्यूचा अप्रोच वेगळा आहे, इकडचा अप्रोच वेगळा आहे, तर मग ते कसं मॅनेज करायचं. तर ते मग प्रत्येक पीवायक्यू घेत असताना आपण त्या अँगलने सुद्धा बोलूया की साधारणपणे अशा टाईपचे जर आयोग क्वेश्चन विचारते तर आपण नक्की काय केलं पाहिजे. मग ते कुठेही असू द्या. समजा आता लोकसंख्या आहे, लोकसंख्येच्या आकडेवारीवरती आयोग ज्योग्राफीमध्ये पण क्वेश्चन विचारते आपल्याला, इकॉनॉमिक्समध्ये पण. पण मग लोकसंख्येची आकडेवारी एवढी भरमसाठ आहे, आता परत येणारी जनगणना नवीन आपल्या समोर आलेली, तर मग नक्की आकडे कुठले करायचे किंवा मग कसे लक्षात ठेवायचे वगैरे. तर ऍटलिस्ट आपण आयोगाच्या आधीच्या क्वेश्चनवरून काही संदर्भ घेऊ शकतो किंवा त्यातल्या त्यात आपण मॅक्झिमम अप्रोच कसा ठेवू शकतो की कुठे कुठे आपल्याला मार्क घेता येतील. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. त्यामुळे याला सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो की ट्रिक्स आणि लॉजिक्स वगैरे, आणि त्या बेसिसवरती आपल्याला क्वेश्चन सोडवता येतील. तर असं साधारणपणे आपलं टप्प्याटप्प्याने असणार आहे. आणि जो मुद्दा आहे की नोट्स वगैरे, तर नोट्स आपण काही देणार नाहीयेत. पण नक्कीच नोट्स वगैरे आम्ही सजेस्ट करू की समजा कुठल्या चांगल्या असतील, किंवा मग नक्की तुम्ही ज्या रेफर करता त्याच्यामध्ये आम्ही काही करेक्शन सांगू, किंवा मग त्या लिमिटेड कशा ठेवायच्या, तर याच्याबद्दल आपल्याला चर्चा नक्कीच करता येईल. पीवायक्यूज मात्र महत्वाचे आहेत. आणि पीवायक्यू सारे टॉपर्स किंवा तुम्ही वेगवेगळे सेशन्स कोणाचे बघितले असेल, सगळे म्हणतात पीवायक्यू करायला पाहिजे. तर पीवायक्यू ऍक्च्युली कसे करायला पाहिजे, तर हे तुम्हाला लक्षात येईल. सर ज्योग्राफी पासून सुरू करणार आहेत आणि मग आपण पुढे वन बाय वन टॉपिकला जाणार आहोत. ठीक आहे. तर इथपर्यंत साधारणपणे आहे. बाकी डिटेल्स वगैरे जे आहेत, तर अगेन मी एक स्टार करून मल्टिपल स्टार किती करायचे ते. तर मुद्दा हा आहे की आपली मेन्स मेंटरशिप होती, लिमिटेड सीटसाठी आपण ठेवली होती. लिमिटेड सीट तिथं का होत्या खूप, कारण का तिथं डेली आन्सर रायटिंग आणि डेली आन्सर रायटिंग ते चेक करून द्यायचे उत्तरं. तर त्याच्यामध्ये खूप बिझी शेड्यूल असतं. इथे तरी कसं आहे की एमसीक्यू आपल्याला ते डिस्कस करायचे. अँसर रायटिंग मध्ये कसं की कॅन्डिडेटने लिहायचे आणि मग आम्ही चेक करून द्यायचं आणि ते 1 to 1. तर तिथं खूपच मर्यादा आल्या आणि त्यामुळे जवळपास 25 ते 30 विद्यार्थ्यांना मला नाही म्हणावं लागलं. तर इथं पण नंतर असं नको व्हायला की परत तुम्ही म्हणजे लेट आलात वगैरे वगैरे. तर कदाचित ते अकोमोडेट करता नाही यायचं. आपण मग ते जसं आहे ना की तुम्ही मे बी बघितलं असेल की सुपर 30. तर सुपर 30 तर मग म्हणजे सुपर 30 नाही असं आपलं, पण सुपर 30 टाईप की आपल्याला मोजक्याच विद्यार्थ्यावरती फोकस करून रिझल्ट आणते. आणि पहिले आपले रिझल्ट आलेले आहेत, प्रिव्हियस इयरचे भरपूर रिझल्ट आहेत. म्हणजे नॉट की 26च्या स्प्रीचे
2020 पासूनचे मल्टिपल विद्यार्थी आपले क्लिअर झालेत आणि फक्त ते काय प्रिलिम्सच क्लिअर नाही झाले तर फायनलमध्ये झालेत. सो कुठे ना कुठे डायरेक्टली इनडायरेक्टली प्रोग्रामचा फायदा तो झालेला असतो. तर ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी काही क्लिअर करायच्या होत्या. तुमचे काही डाऊट्स असतील तर बघा, आणि मग रुपेश सर काही गोष्टी शेअर करणार असतील तर मग आपण त्या करूया, नाहीतर मग आपण इथं थांबवू शकतो. ठीक आहे. येस. कोणी काही बोलणार असाल तर तुम्ही तुमचा माईक ऑन करूनही बोलू शकता. कदाचित तुम्ही अभ्यासिकेत असाल तर मग तुम्ही मेसेज करू शकता. हो हो. सर मी करंटली वर्किंग आहे. मला 6 ते 7 आवर्स ऑन वीक डेज आणि होल डे फॉर वीकेंड. अच्छा भेटतात. बर ओके. हा. मला वाटतं सर तुमचा हा क्वेश्चन आहे, ड्रॉप बॉक्स मध्ये आलेला आहे. येस येस, मी अ, बोलतो त्यावरती. हा, एकच मिनिट. बघा, तुम्हाला वीकडे मध्ये साधारणपणे 6 ते 7 तास मिळतात. ठीक आहे, म्हणजे डेली तुम्हाला 6 ते 7, आणि तुम्हाला विकेंडला वीकडे साठी आणि होल विकेंड भेटतात. ओके, 6 महिने झालं मेन्स सुरू केलेला आहे पण मग गायडन्स नाहीये वगैरे. तर लक्षात घ्या, 6 ते 7 मिळतात, आपण म्हणूया की तुम्हाला 5 तास मिळतात. आणि विकेंडला आपण पकडूया की फुल मिळतात, तर तुमचे 10 तास मिळतात डेली, तर तिथले तुमचे 20 तास होतील ते सॅटर्डे संडे, आणि डेलीचे 5 तास. तर याच्यात आता तुम्ही मेन्स सुरू केले पण अगेन डायरेक्शन लेस आहे. तर मुद्दा तोच आहे की ऍटलिस्ट अँसर रायटिंग रिफ्लेक्ट होत नाही किंवा कंटेंट केलाय त्याला त्याप्रमाणे. ठीक आहे. तर मग तुम्हाला आता प्रिलिम्स इंटिग्रेटेड मेन स्टार्ट केले. ओके, ठीक आहे, जॉब सोबत मॅनेज होईल का वगैरे. लक्षात घ्या, आता महत्वाचं आहे, रुपेश सर तुम्ही असं वेगळं काय केलं की बाकी स्टुडंटपेक्षा प्रिलिम क्लिअर केल्या. ठीक आहे, रुपेश सर बोलतील, पण लक्षात घ्या मुद्दा काय की पहिल्यांदा तुमच्या मेन्सचा मुद्दा आपण क्लिअर करू की मेन्स तुम्ही सुरू केले पण तो अगेन डायरेक्शन लेस आहे. जर डायरेक्शन लेस आहे तर मुद्दा हा आहे की आता मग आपल्याकडे 4 GS करायचे. एसेचं कोणीच नाही करायचं आता. अजिबात एसे नाही करायचा. तुम्ही 27 साठी तर बिलकुल गरज नाहीये करायची. ह्या 4 GS पैकी तुम्ही ऍटलीस्ट काय करू शकता की पूर्ण मेन्स आपल्याच्यानं आता शक्य नाही करणं, कारण का तुम्हाला जॉब पण करायचा आहे. तुम्हाला प्रिलिमचं याच्यात जर तुम्हाला इंटर पण व्हायचं तर प्रिलिमचं कदाचित थोडंसं तुमच्याकडे अगेन तुमचे काही तास तिथं द्यावे लागतील, आणि प्लस मेन्स आहे. तर माझं वैयक्तिक सजेशन असं राहील की तुम्ही प्रायोरिटीने जर बघितलं की ह्या 4 GS पैकी अगेन म्हणेल याच्यामधला तुम्ही इथिक्स जरी बाजूला ठेवला ना. ऍक्च्युली इथिक्स म्हणजे तसं म्हणजे अगेन हे बोललं तर थोडी कॉन्ट्रोवर्सी होईल की इथिक्स म्हणजे खरंच गप्पांचा विषय आहे. कारण इथिक्स तो पेपर पुरता असतो, बाकी लाईफ मधलं इथिक्स वेगळं असतं. पण तिथं तुम्ही जो थेअरी पार्ट मोजका प्रिलिम नंतर जरी केला तरी पण तुम्ही लिहू शकता. कारण का केस स्टडी म्हणजे डेली लाईफ मधलाच आहे. जसं आपण बघा, तुम्ही सीसॅटचे पेपर बघितले असतील की सीसॅटच्या पेपरमध्ये आपल्याला ते केस स्टडीचं डिसिजन मेकिंगचा क्वेश्चन येतो आणि त्याच्यावरती तिथंच उत्तर आपल्याला टिक करायचं असतं. तर त्यालाच फक्त थोडं एलॅबरेटिव्ह आहे, आणि थोडेसे मग शब्द वगैरे आपल्याला कीवर्ड्स वगैरे वापरावे लागतात. त्यामुळे इथिक्स जरी तुम्ही बाजूला केला तरी पण चालू शकतं. मग तुमच्या केसमध्ये राहतं की मग 3 GS. मग 3 GS राहतात, 1, 2, 3. तर तुम्ही 1ला टार्गेट केलं, 2ला टार्गेट केलं, तर त्यातनं तुमचा इनडायरेक्टली प्रीचा काही सेक्शन कव्हर होईल. मी म्हणत नाही की सगळा 100% कव्हर होईल, तर नक्कीच काही सेक्शन कव्हर होईल. पण मग तुमचा अँसर रायटिंग रिफ्लेक्ट होत नाही ना, तर तुम्हाला काय करावं लागेल की 1 to 1 फोकस करावं लागेल. जर उत्तर लेखनामध्ये रिफ्लेक्ट होत नाही तर मी म्हणेल की अगेन तुम्ही GS2ला टार्गेट करता, तर GS2 मधले जे पॉईंट आहेत तर त्या टोटल पॉईंट पैकी तुम्ही अर्धेच पॉईंट फक्त फोकस करा. अर्धे पॉईंट जे कोर पॉलिटीचे आहेत, जे लक्ष्मीकांत सरांच्या बुकमधून सुद्धा कव्हर होतात. तर मग तुम्ही एवढे जरी केले आणि त्याच्यावरून तुम्ही प्रिव्हियस इयर आलेचे क्वेश्चन काय करा की लिहा, प्रॉपर लिहा, किंवा अँसर रायटिंग कसं करायचं वगैरे याचे बेसिक कदाचित तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील. तर मी म्हणेल की मॅक्झिमम टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही मिनिमम टार्गेट करा, मिनिमम पासून मॅक्झिमम कडे जा. तर मग ते बघूया की कसं रिफ्लेक्ट होत नाही, आणि तुम्ही जोपर्यंत कोणाकडे चेक करून घेणार नाही तर कदाचित कळणार नाही की आपण कुठे चुकतोय. तर त्यामुळे काय होईल की हे तुमचं एकदा क्लिअर झाले की तुमचा जॉबचा जो काही टाइम आहे आणि बाकी रिमेनिंग टाइम आहे तर तो तुम्हाला मॅनेज करता येईल. नाही तर फक्त एक काय होईल की हॅपॅझार्ड प्रिपरेशन होईल, आणि फक्त ते चाललंय म्हणून चाललंय, तर असं नको व्हायला. तर त्यामुळे तुम्ही आधी काय करा की स्लॉट तुमच्या साईडने डिवाइड करा की मेन्स आता मी सध्या टार्गेट हेच करेल की हा GS मला अधिक करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की तुमच्या आवडीचा विषय घ्या. तुमच्या आवडीचा कोणताही. GS1 मधलं फक्त जॉग्राफी करावंसं वाटतं तर जॉग्राफी करा, किंवा सोसायटी करावंसं वाटतं तेवढंच करा. GS3 मधलं फक्त इको करावंसं वाटलं तर तेवढंच करा. पण तेवढं पूर्ण करा आणि मग त्याच्यावर आलेले प्रश्न फक्त लिहा. मग आपण पुढची रणनीती ठरवूया. वाटलंच तर मला नंतर कॉन्टॅक्ट करा, आपण बोलूया त्याच्यावरती.
आणि मग प्रिलिमचं जे शेड्यूल आहे तर प्रिलिमचं आपल्याला शेड्यूल ते करता येऊ शकतं. तर मला वाटतं की तुमचा जो जॉबचा आणि विकेंडचा टाइम आहे तर तो इनफ आहे, चांगला टाइम आहे, तर तो आपल्याला युटिलाइज नक्कीच करता येऊ शकतो. ठीक आहे. अजून काय क्वेश्चन आहे? आत्ता आलाय वाटतं, एक सब्जेक्ट वाईज क्लासेस नाहीत का? होलिस्टिक कोर्स घ्यावा लागेल का? आपले हे क्लासेस नाही आहेत, आपले लेक्चर याच्यात होणार नाही आहेत कंटेंटचे. त्यामुळे फक्त मेंटरशिप आहे, तुम्हाला गाईडलाईन आहे, अभ्यास तुम्हालाच करायचा आहे. कुठले लेक्चर्स नाही आहेत, कुठल्या नोट्स नाही आहेत. पीवायक्यू थ्रू रिव्हर्स इंजिनिअरिंग होईल. पीवायक्यू आपण कव्हर करते, म्हणजे टार्गेट आपलं मेन काय आहे की पीवायक्यू कव्हर करणं, आणि पीवायक्यू सोबत आयोगाचा जो अप्रोच आहे महत्वाचा, जो आयोग आपल्याला विचारतोय, तर आयोगाचा अप्रोच आपल्याला कव्हर करायचा आणि अल्टिमेटली आपल्याला प्रिलिम्स कव्हर करायचे याच्यातून. कारण का इथं लाईन टू लाईन एखादा टॉपिक शिकवणं, किंवा जो आयोगाने आपल्याला ज्याच्यावरती प्रश्न विचारले तर तो टॉपिक घेऊन त्याच्या नोट्स तुम्हाला देणं आणि त्या नोट्स परत तुम्हाला एक्सप्लेन करणं, तर हे या सेशनचा भाग नाहीये, या प्रोग्रामचा भाग नसेल. त्याच्या वेगवेगळ्या आपल्या बॅचेस आहेत, तर ते अगेन ते तुमचं व्हॉलंटरी किंवा तुम्ही इतर कोणाचे लेक्चर केले तर ते तुमच्यावरती आहे, तुम्ही करू शकता. अगेन तुम्ही त्याला फ्री आहात सर्व काही. ठीक आहे. रुपेश सर, तो जो सेकंड हाफ मधला क्वेश्चन आहे की प्रिलिम्स तुम्ही नक्की कशी केली आणि कसं इतर विद्यार्थ्यांपेक्षा केली, तर नक्की सांगा. फक्त एक मी छोटंसं ऍड करेल, 2026 ची मी वैयक्तिक प्रिपरेशन सोडलेली. जस्ट सेकंड. जस्ट. ठीक आहे. मी प्रिपरेशन ऑलमोस्ट सोडलेलं आहे. डिस्क्रिप्ट ऍक्च्युली आधी युपीएससी केलं होतं, पण परत द्यायची इच्छा होती, पण अगेन प्रिलिमचं प्रिपरेशन नाही केलं. मी फक्त इकॉनॉमिक्सचे लेक्चर घेतले होते ह्या 26च्या ह्याला, आणि डायरेक्ट एक्झामला जाऊन बसलो. 24ची लास्ट ऑब्जेक्टिव्हची मेन्स दिलेली आहे, आणि त्याच्या आधीच्या पण भरपूर मेन्स झाल्या. पण हे कसं होतं, तर ऑब्जेक्टिव्हवरचा एवढा होल्ड आला की एक्झामला गेलो 26च्या, प्रिलिम्स नाही झाली कवर, पण फायनल कीने 95.5 आले, कट ऑफ लागलाय 98. आता तुम्ही म्हणा तुम्हीच प्री क्लिअर नाही तर तुम्ही आम्हाला काय सांगणार? प्री क्लिअर का नाही, तर हे सुद्धा कारण तुम्हाला सांगितलं पाहिजे आम्ही, की का नाही आमची क्लिअर झाली. तर ठीक आहे, आम्ही अभ्यासच नाही केला, पण जे काही बेस आहे तयार, तर त्या बेसवर एवढे मार्क आलेले आहेत. सो लक्षात घ्या की मग आपल्याला तो बेस तयार करायचा आहे, तर त्या बेसबद्दल रुपेश सर पण बोलतील, आणि मग मीही ते टप्प्याटप्प्याने बोलेल की जे आधीच क्लिअर झालं. तुम्ही मला आजही एक्झामला बसवा, बघा कट ऑफ सुद्धा क्लिअर होऊ शकतो, किंवा कट ऑफच्या जवळ तर नक्कीच जाईल, विदाऊट अभ्यास सुद्धा जाऊ शकतो. तर ते इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत गोष्टी. ठीक आहे. सर बोला. हा. येस. व्हिडिओ दिसतो का माझा? हा. फक्त आवाज येतोय का? ठीक आहे. आवाज येतोय का माझा? हो, येतोय सर, येतोय. हा हा. व्हिडिओ फक्त दिसत नाही वाटतं हो, कदाचित. मी हे करतो, स्क्रीन स्क्रीन शेअरिंग हो स्टॉप हो, करतो. चालेल चालेल. येस. याच्यामध्ये म्हणजे मागचा एक क्वेश्चन घेऊयात आपण, आणि यानंतर जो आता एक क्वेश्चन पडलेला आहे तो एकदा डिस्कस करूयात आपण. ग्रुप सीचा एक क्वेश्चन आहे आणि मागचा जो प्रिलिमचा एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर प्रिलिमच्या संदर्भामध्ये मी नेहमी सांगतो की प्रिलिमला एक दोन गोष्टी खूप महत्वाच्या लागतात. तर त्याच्यामध्ये हेच मेंटरशिपचे जे काही दोन मुद्दे मी लिहून काढलेले आहेत ना, तेच महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये. की प्रिलिमला लागतं सातत्य. मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही जर 15 दिवस कुठली दुसरी एक्झाम केली, परत कुठली तर मेन्स केली, आणि परत राज्यसेवा प्रिलिमकडे अजून 2-4 दिवस राज्यसेवा प्रिलिमचा अभ्यास केला, किंवा सलग प्रिलिमचा अभ्यास केला, परत मोठा गॅप घेतला, 3-4 दिवस गावी जाऊन आले, किंवा अजून कुठली तरी सरळ सेवेची ऑनलाईन एक्झाम देऊन आले, कुठली तरी. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या राज्यसेवा प्रिलिमला सगळ्यात धोकादायक आहेत. मी असं म्हटलं की मी म्हणजे मागचे जे काही अटेम्प्ट आहेत, तर ते मागचे अटेम्प्ट जर सोडले तर मी कधीच कंबाईनची एक्झाम दिलेली नाहीये. ठीक आहे. किंवा कधीच ग्रुप सी प्रिपेअर केलेलं नाहीये. फक्त राज्यसेवा एक राज्यसेवा प्रिपेअर मी करायचो. त्याच्यामुळे जो राज्यसेवावरचा जो फोकस जो आहे तो कधीच माझा हललेला नव्हता. ठीक आहे. विशेषतः प्रिलिमवरचा. त्यामुळे नेहमी त्याच्यामध्ये जे काही आउटपुट एक्सपेक्ट करतो ना आपण, तर ते बरोबर येतं. म्हणजे कधी बरोबर येतं, जेव्हा तुम्ही त्याला वेळ देता. तुम्ही जर राज्यसेवा प्रिलिमला वेळ देत असाल, रोज वेळ देत असाल, किंवा तुमचं जे काही नियोजन असेल, शनिवार रविवार, प्रत्येक शनिवार रविवार वेळ देत असाल, ठीक आहे, तर तुम्ही जेव्हा तो वेळ व्यवस्थित द्याल ना, तर तेव्हा आपोआप प्रिलिमला जाताना तुमचा तो कॉन्फिडन्स असतो की नाही, मी त्याला वेळ दिलेला आहे आणि त्याचा आउटपुट येणार आहे. ठीक आहे. तर ही इंटेन्सिटी खूप महत्वाची आहे, आणि त्याच्यानुसार काय होतं, तुमचं आउटपुट येतं. त्यामुळे सातत्य हे प्रिलिमचं मेन हे आहे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की मुख्य मुद्दा आहे की तुम्ही सातत्य ठेवलं प्रिलिम मध्ये, तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये आउटपुट आणू शकाल. ठीक आहे. दुसरं आहे की त्याच्यामध्ये मी सांगितलं की तुमचं इंटेन्सिटी
की किती इंटेन्सिटीने तुम्ही एखादी एक्झाम प्रिपेअर करताना ते खूप मॅटर करत आहे. फॉर एक्झाम्पल की आपली इंटेन्सिटी अजिबात नसते, म्हणजे एक्झाम जोपर्यंत 15 दिवस किंवा एक आठवडा समोर येईल तेव्हाची जी इंटेन्सिटी जर तुम्ही अगोदर थोडंसं, म्हणजे मी असंही म्हणत नाही की पहिले 6 महिने तुम्ही ती इंटेन्सिटी मॅच करा एक्झामच्या पुढच्या 15 दिवसाची. मात्र तीच जर इंटेन्सिटी तुम्ही जर मागच्या, म्हणजे एक्झाम पासून जर 3 महिने 4 महिने अगोदर जर तुम्ही, किंवा मॅक्झिमम 3 महिने जरी, म्हणजे मिनिमम 3 महिने जरी तुम्ही जर ती इंटेन्सिटी जर तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये आणली, तर मला असं वाटतं की त्याच्या मार्क्समध्ये परिवर्तन होतं. ठीक आहे. अजून त्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे. मला असं वाटतं की सायन्स, त्यानंतर करंट अफेअर्स, हे खूप दोन महत्वाचे विषय आहेत की ज्याच्यामध्ये प्रिलिम, कारण प्रिलिम मध्ये जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगतो की 5 ते 10 मार्काचा फरक असू शकतो तुमच्या कट ऑफ मध्ये आणि तुम्ही नापास झालेला याच्यामध्ये. मग हे 2-3 विषय जे आहेत ते ठरवतात की तुम्हाला किती याच्यामध्ये मार्क्स येणार आहेत आणि तुमचा वेळ कुठं वाया जातोय. फॉर एक्झाम्पल की सायन्स आणि करंट तुम्ही कितीही वेळ द्या, तुमचं आउटपुट त्याच्यामध्ये लिमिटेडच आहे. हा, एखाद्या एक्झाम मध्ये असं होऊ शकतं की करंटचे 15 पैकी 13 आले वगैरे वगैरे, पण मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं तर करंटच्या मुलांना 8 आणि 7, म्हणजे कितीही अभ्यास करणारा तो विद्यार्थी असू द्या, त्याच्या त्याच्या मार्क्समध्ये, म्हणजे मार्क्स त्याचे रिफ्लेक्ट झालेले नाहीये. तसंच सायन्सचं पण आहे. कधी कधी रिफ्लेक्ट होतात, कधी कधी नाही होत. म्हणजे तो अनसर्टन सब्जेक्ट आहे. तुम्ही त्या अनसर्टन सब्जेक्टला कसं डील करताय याच्यावर पण तुमची प्रिलिम डिपेंड असते, कारण जो काही 10 मार्काचा फरक जो आहे तो तिथंच पडत असतो. ठीक आहे. तर मग याच्यासाठी काय लागतं तुम्हाला, याच्यासाठी अप्रोच लागतो. आणि तो माझ्याकडे म्हणजे तो डेव्हलप झाला एक्झाम देऊन देऊन, की सायन्सला कसं डील करायचं आणि करंटला डील करायचं. इव्हन मी असं माझ्याच एका विद्यार्थ्याला म्हटलं होतं की अरे मी 4च पेजेस वाचलेत करंट ह्यावेळेस जाताना प्रिलिमसाठी, पण मला 11 बरोबर आहेत माझे करंटमध्ये. तर तो जो काय वाचायचं करंटमध्ये, भलं आपण म्हणजे प्रत्येक वर्षाची परिक्रमा वाचतो, प्रत्येक महिन्याची परिक्रमा वाचतो, किंवा आपण भलंही पुस्तक वाचतो, आणि मॅक्झिमम तुम्ही लायब्ररीत जाऊन विद्यार्थी बघा करंट करत बसलेले असतात, मात्र त्या विषयाचं आउटपुट तेवढं नाहीये. तर ह्या 2 विषयाला तुम्ही कसं डील करता ना, याच्यावर सुद्धा तुमची प्रिलिम आहे. सायन्स आणि करंटला तुम्ही कसं डील करता, किती वेळ देता, त्याचं आउटपुट किती आहे, त्याचं लॉजिक तुमच्या मनामध्ये डेव्हलप झालेलं आहे का, क्वेश्चन्स कसे आहेत, कुठल्या टॉपिकवर आहेत. हा, पण हे मात्र मला माहिती आहे की सायन्समध्ये कुठल्या टॉपिकवर असे 6-7 क्वेश्चन फिक्स येतात, हे मला माहितच आहे. आणि करंटमध्ये पण कुठले लोक विचारले जातील किंवा कुठले पॉईंट विचारले जातील, तर ते पण मला लक्षात येतं की जेव्हा शेवटी शेवटी परीक्षेच्या शेवटी शेवटी मी एक कुठलं तरी एक पुस्तक चाळतो करंटचं, तर तेव्हा मला लक्षात येतं की याच्यावर क्वेश्चन असेल आणि तो कसा सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर ह्या 2 विषयाची स्ट्रॅटेजी हीच खूप महत्वाची ठरली मला प्रिलिमसाठी. आणि दुसरं आहे सातत्य. आणि तिसरी अजून एक गोष्ट खूप महत्वाची मी तुम्हाला सांगतोय, की माझ्याकडे एक बुक आहे की त्या, म्हणजे मी जे इथं तुम्हाला रिव्हिजन लिस्ट दिली नाही की तुम्ही नेमकं परीक्षेला जाताना कशातनं रिव्हिजन करता हे तुम्ही मला सांगा. तर माझ्याकडे एक रिव्हिजन बुक आहे आणि मी ते नेहमी वाचतो. म्हणजे आता लुसेंटचं पुस्तक तुम्हाला माहित असेल, बऱ्याच लोकांना युपीएससी वाल्यांना खूप माहित आहे. युपीएससी वाले लुसेंट करतात, पण अरिहंतचं एक पुस्तक तसं सेम येतं, अरिहंत जीके म्हणून. ठीक आहे. तर ते पुस्तक माझ्याकडे नेहमी असतं आणि ह्या सुरुवातीच्या काळामध्ये मी त्याचे रोज 25 ते 30 पेजेस वाचायचो सुरुवातीच्या काळामध्ये. आता ऑलरेडी वाचून झालेलं आहे, बऱ्याच वेळा रिव्हिजन करून झालेलं आहे, त्यामुळे मला त्याचा जास्त वेळ द्यावा लागत नाही. मात्र ते सुरुवातीच्या वेळामध्ये माझी जी प्रिलिम क्लिअर होत होती, म्हणजे नवीन मुलं तुम्ही जर असाल वगैरे, तर त्याचं एकमेव माझ्याकडे कारण होतं की मी तात्याचा ठोकळा आणि ते अरिहंतचं पुस्तक, ह्या दोन्हीही गोष्टी 25-25, 30-30 किंवा 50-50 पेजेस तेव्हा काय रिवाईज करायचो मी रोज. ठीक आहे. किंवा रोज त्याचं टार्गेट ठरलेलं असेल की याच्यातले 20 किंवा 25 किंवा 30 पेजेस मला वाचायचेच आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे काय माझ्या प्रिपरेशनमध्ये, प्रिलिमच्या प्रिपरेशनमध्ये सातत्य पण राहिलं. आणि माझ्याकडे एक गोष्ट होती की मी ती फास्टमध्ये रिवाईज करून प्रिलिमच्या अगोदर सगळं रिवाईज करून मी जाऊ शकेल. जस्ट नजर जरी फिरवली तर तुमचे 5-6 मार्क्स जे आहेत ते इतरांपेक्षा नक्कीच वाढतात. त्यामुळे माझी एक पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन व्हायची. 4-5 दिवस लागायचे त्याच्या पुस्तकाला. म्हणजे असं नाही की एका दिवसात रिव्हिजन व्हायची. 4-5 दिवस किंवा 6 दिवस पण लागायचे त्या पुस्तकाला रीड करायला, अरिहंतला वगैरे. पण त्याच्यामधून मी हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, किंवा जो सायन्सचा जो मोस्टली भाग आहे तर तो सगळा रिवाईज करून जायचो आणि त्याचं आउटपुट मला यायचं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मी तात्याचा ठोकळा पण रिवाईज करायचो, कारण त्याच्यामध्ये पण असे बरेचसे क्वेश्चन्स आहेत वरवर ते येऊन जातात. ठीक आहे. मग इथे कसं होतं की ज्यांच्याकडे नोट्सच प्रिपेअर नाहीत, आता इथं वैयक्तिक तुमच्या नोट्स असू शकतात. आता आता कसं झालंय, प्रत्येक विषयाला समजा की आता सरांच्या नोट्स आहेत, इकॉनॉमिक्सच्या सरांच्या नोट्स आहेत, माझ्या जॉग्राफीच्या नोट्स आहेत, किंवा संकल्प सरांच्या पॉलिटीच्या नोट्स आहेत वगैरे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयत्या मिळालेल्या आहेत, तुम्हाला स्वतः प्रिपरेशन करायची गरज नाहीये. ठीक आहे. तर अशा पण काही गोष्टी तुम्हाला आत्ता आयत्या मिळाल्यात, तुम्ही त्याच्यातनं रिवाईज करू शकता. पण एवढं तुम्हाला माहिती पाहिजे की परीक्षेच्या शेवटच्या 15 दिवसात किंवा 10 दिवसामध्ये तुम्हाला काहीतरी रिवाईज करायचंय. आणि ते काहीतरी रिवाईज करायचं म्हणजे काय करायचं हे तुम्हाला आत्तापासून माहिती पाहिजे. आणि आत्तापासून तुम्ही त्याचं एकदा वाचन, दोनदा वाचन, तीनदा वाचन करून ठेवलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते रिवाईज होईल. तर तुमचं जेवढं रिव्हिजन इंटेन्स असेल
शेवटच्या दिवसामध्ये, तेवढे तुमचे आउटपुट जे आहे ते 5-10 मार्कांनी इतरांपेक्षा जास्त असणार आहे. ठीक आहे. तर ह्या 2-3 गोष्टी मी प्रत्येकदा रिपीट करतो. माझ्याकडे सातत्य होतं. रोज 25 पेजेस 30 पेजेस वाचायचं अरिहंत किंवा तात्याचा ठोकळा किंवा जे काही तुमचं असेल ते. ठीक आहे. सातत्य पाहिजे तुमच्या अभ्यासामध्ये. मोठे मोठे गॅप नाही पाहिजे. राज्यसेवा प्रिलिमच्या याच्यामध्ये प्रिपरेशन मध्ये मोठे मोठे गॅप नाही असायला पाहिजे. तुम्ही सुरुवातीचा असाल म्हणजे पहिला कॅन्डिडेट पहिल्या वर्षी तुम्ही अटेम्प्ट देताय, तर मी असं म्हणेल की तुम्ही मेन्स आधी करूच नका. आता सरांनी सांगितलं की आता हा 7-8 महिन्याचा कालावधी आहे, तुम्ही मेन्स करू शकता आता वगैरे. पण तुम्ही जर फर्स्ट टाइम देत असाल तर मी अजूनही सांगतो, किंवा तुम्हाला याच्या अगोदर प्रिलिम निघत नाहीये, तर मी जाणीवपूर्वक सांगतो की तुमच्या प्रिलिम मध्ये 60% अभ्यास तो कव्हर होणार आहे. इव्हन आता जे पेपर वगैरे जे होते, तर ते पेपर सहज लिहिता येण्यासारखे होते, प्रिलिमच्या अभ्यासावर लिहिता येण्यासारखे होते. ठीक आहे. तर मी असं सांगेल की जो नवीन विद्यार्थी आहे तर त्यांनी सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीने प्रिलिम केली पाहिजे. कारण कसं होतं, तुम्ही मेन्स करता मात्र प्रिलिम क्लिअर होत नाही, आणि प्रिलिम क्लिअर होत नाही म्हणजे एका वर्षी नाही, सलग 2-3 वर्ष तुम्ही प्रिलिम क्लिअर होत नाही. त्यामुळे मेन्सच्या अभ्यासाची सुद्धा इंटेन्सिटी पुढे कमी होते. आणि तुम्ही जर पहिल्याच वेळेस प्रिलिम क्लिअर झालात तर तुम्हाला मेन्सचा अनुभव मिळतो, हे लक्षात घ्या. प्रिलिमकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला मेन्सचा अनुभव मिळणार नाहीये, अभ्यास असून सुद्धा. मात्र प्रिलिम जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने क्लिअर केली तर तुमच्या पहिल्या तुमचा मेन्सचा अनुभव असणार आहे. तिथून पुढे तुम्हाला चान्स पॉसिबल आहे त्याच्यामध्ये सुद्धा. एखादा विषय जर तुम्ही आता सायमल्टेनियसली चालू ठेवला, फुल टाइम लर्नर जे आहेत, स्टुडंट जे आहेत, तर त्यांना तर आता सायमल्टेनियसली मेन्स प्लस प्रिलिम करता येईल. पण इतर विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगतो की प्रिलिमवर जास्त व्यवस्थित तुम्ही फोकस केलं तर पुढच्या गोष्टी सोप्या जातात. आणि तो अनुभव जो आहे फर्स्ट मेन्सचा अनुभव, तो तुम्हाला लवकर मिळतो. आणि तुम्ही फर्स्ट सेकंड मेन्स मध्ये तुम्ही म्हणजे फर्स्ट मेन्स जर तुमची चांगली राहिली तर तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत जाऊ शकता, तो पण तुम्हाला अनुभव मिळू शकतो. आणि पुढे जे आहे ते पुढे तुमचे रिझल्ट आपोआप काय होतात, अपग्रेड होतात. त्याच्यामध्ये तुमच्या मार्क्समध्ये वाढ होते, मेन्सला पण त्याच्यामध्ये वाढ होते. ठीक आहे. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांची प्रिलिम निघत नाही त्यांनी मॅक्झिमम वेळ प्रिलिमला दिला तरी चालेल. आणि 2-3 तास असा जेवढा प्रिलिमला देतो वेळ तेवढाच मेन्सला आता दिला तरी चालणार आहे. ठीक आहे. प्रिलिमच्या बाबतीमध्ये सातत्य, रिव्हिजन मटेरियल तुमचं रेडी पाहिजे, आणि मोठे मोठे गॅप नाही पाहिजे अभ्यासामध्ये. त्यानंतर कंबाईनला पळालो, इकडे पळालो, तिकडे पळालो, सरळ सेवेला पळालो, असं पण नाही पाहिजे. तर ह्या काही गोष्टीवर फोकस केल्यामुळे माझं जे आहे ते प्रिलिम्स शक्यतो नाहीच गणली, म्हणजे आतापर्यंत जसं जसं देतोय तर तसं. आणि ह्या अजून एक सांगितलं मी की याच्यामध्ये जास्त अजून एक चांगला वाटा जो आहे तो माझा स्ट्रॅटेजीचा आहे. सायन्स आणि करंट अफेअर्सला काय स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे, कसं त्याचे क्वेश्चन टॅकल केले पाहिजे. त्याच्यामुळे माझे मार्क्स कधीच अभ्यास न करता पण, किंवा माझं बेसिक तसं पक्क आहे त्या विषयाचं, पण ऐनवेळी जरी काही वाचायचं राहिलं तरी माझे त्याच्यामध्ये मार्क्स कमी झालेले नाहीये. ठीक आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत प्रिलिमच्या. त्यानंतर ग्रुप सीचं एक क्वेश्चन होता, ग्रुप सी पण ऍड मोठी आहे वगैरे. हा, मी तुम्हाला सांगतोय की ग्रुप सीच्या बाबतीमध्ये हे लक्षात घ्या की प्रायोरिटी फिक्स असतात आपल्या, आणि प्रायोरिटी फिक्स करणं हेच मेंटरशिपच्या प्रोग्रामचं आमचं उद्दिष्ट आहे. तुमची प्रायोरिटी जर ग्रुप सी ची आत्ताची एक्झाम असेल, म्हणजे कुठलीच एक्झाम द्यायची नाहीये, तुम्हाला लवकरात लवकर जॉब पाहिजे, आणि आत्ताची ग्रुप सी ची प्रिलिम द्यायची आहे, आणि लगेच, कारण डिसेंबरमध्ये लगेच मेन्स आहे, मेन्सला पण तो कालावधी खूप पुरेसा नाहीये. त्यामुळे मी असं सांगेन की ज्यांना फक्त ग्रुप सी चीच आणि ह्याच वर्षी पोस्ट घ्यायची आणि आता ही पोस्ट मिळाली तरी चालणार आहे, तर मी असं म्हणेल की तुम्हाला, जी मी आता प्रिलिमसाठी सांगितलं की इंटेन्सिटी लागते अभ्यासाची, तर मी असं सांगेल की तुम्ही हा प्रोग्राम नाही जॉईन केला तरी चालेल. पुढे आपले वेगवेगळे प्रोग्राम्स तुमच्यासाठी असणारच आहेत. मग आता तुम्ही स्किप केलं आणि फक्त ग्रुप सी ची प्रिलिम आणि ग्रुप सी ची मेन्स, इव्हन मी असंही सांगेल की ग्रुप सी च्या प्रिलिमवर पण जास्त फोकस करायची गरज नाही, कारण ग्रुप सी ची प्रिलिम ही खूप जास्त जागा असल्यामुळे तुमची कॅटेगरीमध्ये असाल तर सहज निघू शकते, मात्र मेन्स निघणार नाही. त्यामुळे आता जो काही अर्धा कालावधी जो आहे, तर मी आता सांगेल की डिसेंबरमध्ये जे होणाऱ्या ग्रुप सी ची मेन्स आहे त्याच्यासाठी द्या अर्धा कालावधी, आणि अर्धाच कालावधी फक्त ग्रुप सीच्या प्रिलिमसाठी द्या. कारण प्रिलिम पास करणं एवढं जास्त हार्ड नसणार आहे, कारण जागा खूप जास्त आहे. ठीक आहे. तर मग तुम्ही इंटेन्सिटी दाखवा त्या एक्झाम मध्ये, आणि त्याच एक्झामचं प्रिपरेशन करा. ठीक आहे. ग्रुप सी जर फोकस असेल तर आता लवकरात लवकर जॉब आणि ह्या बाकीच्या गोष्टी. ठीक आहे. ओके. अजून काय? हा, तर ह्या 2-3 गोष्टी आहेत, सातत्य, इंटेन्सिटी, ह्या गोष्टी नक्कीच कुठल्याही एक्झाम मध्ये लागतात खरं तर. हे काही, आणि याच्यामध्ये काही शोध पण नाही की मी त्या शोधून काढल्यात असं पण नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि ते आपल्या याच्यामध्ये राहत नाही, म्हणूनच मग आपण हे असं कुठेतरी एखादा प्रोग्राम जॉईन करतो, एखाद्याच्या गायडन्स खाली अभ्यास करतो. ठीक आहे. येस. चालेल. अजून काही डाऊट? हा, वेगळ्या क्लासच्या संदर्भामध्ये मी मगाशी पण बोललो की तुम्हाला आपल्याकडे
विषयावाईज सगळे क्लास होणार नाहीयेत, मात्र आपल्याकडे ते अवेलेबल आहेत. म्हणजे मी 2 सब्जेक्ट घेतो, सर 2 सब्जेक्ट घेतात, सर एन्सियंट मेडिवल हिस्ट्री घेतात, एन्व्हायरमेंट घेतात, इकॉनॉमिक्स घेतात, मी पॉलिटी घेतोय, जॉग्राफी घेतोय. ठीक आहे. तर असे आपल्याकडे सब्जेक्ट बरेचसे अवेलेबल आहेत. तर तुम्ही ते जॉईन करू शकता. त्याचं काही वेगळा डिस्काउंट आपण तुम्हाला त्याच्यामध्ये देता येईल आणि असंही काही जास्त फीस त्याच्यामध्ये नसते आपली कोर्सची. ठीक आहे. सरांची ऑलरेडी बॅच सगळी आहे, म्हणजे ग्रुप सी, ग्रुप बी, राज्यसेवा, प्रिलिम, इकॉनॉमिक्स ऑलरेडी रेकॉर्डेड सरांचा आहे. ठीक आहे. येस. चालेल, मग जास्त वेळ घेत नाही. येस. ऍक्च्युली बराच वेळ झाला. म्हणजे हो हो थोडा वेळ एक्सप्लेन करायचं होतं, पण बराच वेळ एक्सप्लेन झालेला आहे. फक्त एवढं सांगेल की लवकरात लवकर ऍडमिशन करा, जेणेकरून आपल्याला जे अनालिसिस शीट, थोडंसं मला अनालिसिस करायला वेळ लागला मला, की तुमच्या काय तुम्ही भरून दिलंय, कुठले काय ह्या गोष्टी आहेत, तर ते लवकरात लवकर केलं तर बरं होईल. लवकर सुरुवात करता येईल. ठीक आहे सर. कोणाची काही शंका नसतील तर मग आपण थांबूया इथे. बाकी डिटेल्स आपण काय करूया की टेलिग्रामला शेअर करू, आपला आयडी वगैरे. तुम्ही आयडी वरती मेसेज करा, बाकी डिटेल्स त्या टेलिग्राम हो. दोन्हीकडे आपण त्या शेअर करूया. ठीक आहे. येस. चालेल. चालेल. थँक्यू. येस येस येस, थँक्यू थँक्यू ऑल ऑफ यू. भेटूयात आपण आपल्या सेशनला. थँक्यू.